साहेब, सर्वसामान्यांना सतत सदवणारा आजार म्हणजे ऍसिडिटी. तर ऍसिडिटी नेमकी काय होते, कुठल्या सवयींमुळे होते आणि ती बरी कशी करायची? ते अन्न हे पिलं पाहिजे आणि पाणी हे खाल्लं पाहिजे. पचन प्रक्रिया बिघडते कशा? पचन प्रक्रिया बिघडते कशानं म्हणताना हे समजून घेतलं पाहिजे की अन्न तुमचं जे म्हणजे काय पित्ताचं मूळ काम काय आहे. तर उपवास करणं योग्य की अयोग्य? उपवास म्हणजे काय तर देवाच्या जवळ जा. हे तुम्ही कशाने होणार आहे? तुम्ही नामस्मरण केलं, जप केलं, याच्यातून तुम्ही देवाच्या जवळ जाता. उपाशी राहणं ही संकल्पना उपवासामध्ये बसत नाही. जाठोरो भगवान अग्नी असं म्हटले. आपली भूक हीच विष्णूचा अवतार आहे, तर त्याला तळमळ ठेवून काय तुम्ही उपवास करता? दिवसात किती टाइम जेवलं पाहिजे? आता हा भाग असा आहे की अलीकडे काय हा प्रश्न म्हणजे काय तुम्ही माझ्या पॅशनेट फील्डकडे आला असं म्हणूया आपण की ते डाएट करायचंय ना आम्हाला. मग ते बरेच डाएट निघाले. मग इंटरमिटंट फास्टिंग आहे किंवा काय आता त्याचे म्हणजे त्याच्या डेफिनेशन खूप वेगवेगळे आहेत. पण सर मी नेहमी पेशंटला सांगतो की आहाराच्या बाबतीत जो प्रश्न मला पडतोय की शाकाहार उत्तम आहे की मांसाहार मानवी शरीराच्या दृष्टीने? मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीनं मिश्राहारी असलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की बरोबर. आता पाणी पिण्याबद्दल खूप गैरसमज आहे की म्हणजे पाणी किती प्यावं, जेवताना किती प्यावं, कारण पचनासाठी. आता मला तुम्ही सांगा की पाणी योग्य पद्धतीने कसं प्यावं जे करून आपल्याला शरीराला पचनासाठी मदत होईल. आता तुम्ही म्हटलं की दुधाच्या पदार्थातून काही गोष्टी खाल्ल्या नाही पाहिजे, पण आपल्याकडं बऱ्यापैकी केळं आणि दूध मिक्स करून म्हणजे शिकरण बनवून खाल्लं पाहिजे. ते शरीराच्या दृष्टीने योग्य आहे का? शिकरण खाणं हे माझ्या अनुभवातून सांगायचं तर पूर्ण हानिकारक आहे शरीराला. म्हणजे आता तुम्ही म्हटलात की काही स्किनचे आजार होतात आता बोलताना, तर ज्यावेळेस आपल्या स्किनवर बघा पांढरे डाग उमटतात, पांढरं पडते स्किन किंवा ती लालसर होते, हे आहारामुळे होतं का? अगदी नक्की. म्हणजे आता याच्यात कसं विटिलिगो म्हणजे काय आपण कोड किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्याचे कॉजेस अजूनही. सर आता हे मूळव्याधाचा आजार आहे, दुखणं आहे, ते नेमकं पचनाशी संबंधित आहे का? काय त्याच्या मागे काय? जनरली आपण बघतो की त्याला अवघड जागचं दुखणं असं म्हटलंय. बरोबर. पण ते दुखणं जरी अवघड जागी असलं तर त्याचं मूळ जे आहे ते तुमच्या पचनक्रियेमध्ये आहे. पोटात गॅस का होतो ना उपाय काय? जय महाराष्ट्र मंडळी, मी पी.के. भांडवलकर. चहा विथ सत्ता या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर होणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध पचनविकार तज्ज्ञ डॉक्टर नीरज जाधव साहेब. डॉक्टर जाधव साहेब यांनी वैद्यकीय क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्य करताना पचनाशी संबंधित आजार जसे की ऍसिडिटी, गॅस, अल्सर, यकृत विकार, पित्ताशय व आतड्यांचा विकार अशा गुंतागुंतींच्या समस्यावर सखोल संशोधन आणि उपचार केलेले आहेत. रुग्णांना फक्त औषधोपचारच नव्हे तर जीवनशैली, आहार आणि मानसिक आरोग्य यांचा समतोल साधून संपूर्ण आरोग्य मिळवता येतं, हा त्यांचा ठाम विश्वास आहे. यामुळे आज आपण त्यांच्याकडून पचनाचे आजार आणि त्यावरील उपाय याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन घेणार आहोत. तर मंडळी, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. कसे आहात? मजेत. तुमचं सत्ता मंचवर खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. आपल्या ऑडियन्ससाठी एक तुमचा छोटासा इंट्रो. नमस्कार, मी डॉक्टर नीरज जाधव. मागील 15 वर्षांपासून मी आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत आहे. स्थूलता, पचनाचे विकार आणि जीवनशैली विषयक आजार यामध्ये मी विशेषत्वानं काम केलेलं आहे. जसं सुरुवातीला तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं केवळ उपचार असं नाही तर जीवनशैलीतील बदल हे सुद्धा औषधाप्रमाणेच गुणकारक असतात, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आणि त्याच्या जोरावरती आपण आजारावरती पूर्ण मात करू शकतो असा माझा विश्वास आहे. आणि त्या विश्वासाला धरूनच आजपर्यंत मी काम करत आलेलो आहे. आणि आज जी काही ओळख तुम्ही म्हणता ते किंवा जे काही रुग्णांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेला दिसून येतो, त्याचं श्रेय सगळं ह्या विश्वासालाच जात असं मला वाटतं सर. खूपच छान. आता मला सुरुवातीला जाणून घ्यायचंय की नेमकी पचन प्रक्रिया कशी असते? आपण नेहमीच म्हणतो सर की प्रेमाचा रस्ता जो आहे तो पोटाकडून जातो. म्हणजे अन्न ग्रहण करणं किंवा काय म्हणू आपण आपला पाहुणचारच सुरू होतो तो जेवणापासून सुरू होतो. म्हणजे चांगली मैत्री झाली असं कधी म्हणता येईल तर पुढच्याने तुम्हाला जेवायला बोलवलं की समजायचं की आपली त्याच्याशी चांगली मैत्री झालेली आहे आणि एक नातं काहीतरी आता सुरू झालंय असं आपण समजतो. अगदी तसंच आहे की आपलं जे काही शरीर घडतंय, मी नेहमी रुग्णांना म्हणतो की तुमचं जे काही भौतिक आहे, सोनं, नाणं, घर, गाडी, बंगला सगळं शरीराच्या बाहेर आहे. शरीराच्या आतमध्ये काय जातं? तुम्ही खाता ते अन्न आणि पिता ते पाणी.
या 2 गोष्टी जर तुम्ही शरीराला चांगल्या पद्धतीने दिल्या तर शरीर खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं जे काही सगळी क्रिया आहे ती चांगल्या पद्धतीनं चालू ठेवू शकतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणाल तसं की पचन कशा पद्धतीनं होतं असं म्हणताना आपण आयुर्वेदाच्या पद्धतीनं आपल्या शरीराचे 3 भाग समजून घेऊया. हा छातीपासून वरचा जो भाग आहे हा कफाचं प्राबल्य असणारा भाग आहे. छातीच्या खाली हा पोटाचा सगळा जो भाग आहे ज्याच्यामध्ये आतडे आणि प्रामुख्यानं पचन संस्थेशी संबंधीच्या ग्रंथी आहेत. मग यकृत असेल, प्लीहा असेल, पॅनक्रियाज असेल आपण म्हणतो, तर ह्या सगळ्या ग्रंथी असणारा हा जो भाग आहे हा पित्ताच्या अखत्यारीत येणारा भाग आहे. आणि मूत्राशय, मलाशय, महिलांच्या बाबतीमध्ये गर्भाशय या सगळे जे अवयव आहेत ते वाताच्या अखत्यारीमध्ये येणारे अवयव आहेत. तर हे 3 दोषांच्या आधिपत्याखाली आपलं सगळं पचन चालतं असं आपण समजून घेऊया. म्हणजे आपण पहिला घास तोंडात घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जी लाळ मिसळती ती कफाचा, मग तो काही त्याच्या आयुर्वेदानुसार आणखी वेगवेगळे कफाचे प्रकार आहेत. तशा पद्धतीनं जो काही पहिला कफाचा असर त्याच्यावरती सुरू होतो आणि अन्नामध्ये लाळ चांगल्या पद्धतीने मिसळली जाते आणि आपण चावतोय, म्हणजे दाताद्वारे त्याचं ते चर्वण केलं जातंय. जीभ आपली इकडून तिकडून त्याला फिरवतीये. नुसतं तसं नाहीये तर जिभेला टेस्ट बर्ड्स आहेत सर. म्हणजे मी मजेत पेशंटला तेच म्हणतो की तुम्ही काय खाताय हे फार महत्वाचं आहे. जर आपल्याला टेस्टचा सेन्स नसता तर मग काय कणकीचे गोळे तोंडात टाकले असते आणि आपलं उदरनिर्वाह झाला असता. पण तसं नाहीये. तीच गोष्ट जर तुम्ही सातत्यानं खात गेला तर ती अंडर न्यूट्रिशियस होते. त्यामुळं जिभेचा जो चव हा भाग आहे तो आपल्या पचनक्रियेशी संबंधित आहे. जेवढी चव चांगली तितक्या चांगल्या पद्धतीनं लाळ स्त्रवली जाणार आहे आणि तशा पद्धतीनं अन्नामध्ये ती लाळ मिसळल्यानंतर पुढे अन्न पचन प्रक्रिया सोयीची होणार आहे. त्यामुळे तोंडामध्ये आपण हे बघितलं की कफाचं म्हणजे त्याच्यामध्ये लाळ मिसळली जाणार आहे अन्नामध्ये आणि मग ते लाळ मिश्रित अन्न जे आहे ते अन्ननलिकेच्या मार्फत पोटाकडे जाणार आहे. आता अन्ननलिकेकडून जात असताना याच्यामध्ये आपण ऍसिडिटीची जी काही तक्रार लोकांना जाणवते ते मध्ये ह्या अन्ननलिकेमध्येच जाणवते. त्याचं कारण काय आहे? ही ती अवस्था आहे की लाळ मिश्रित अन्न पुढे चाललेलं आहे पण अजून त्याच्यामध्ये ऍसिड मिसळलेलं नाहीये. तर इथं हा बदल सुरू होतो की तुमच्या पोटाच्या पिशवीमध्ये अन्न गेल्यानंतर त्याच्यामध्ये ऍसिड सिक्रिशन्स सुरू होतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्टमकमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रिट होतं. त्याचं काम काय आहे तर फूड ब्रेकडाऊन करणं. आयुर्वेदानुसार धराल तर इथून पित्ताचं काम सुरू झालं आणि हे समजून घेतलं पाहिजे. आपल्याला कॉमन लँग्वेज मध्ये आपल्याला वाटतं की ते ऍसिडिटी होते. ऍसिडिटी होते म्हणजे काय होतं तर त्याचे हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रिट होतंय पोटामध्ये. ते स्टमकच्याच म्युकोजाला फ्रेंडली आहे. म्हणजे फक्त पोटाच्या पिशवीमध्येच ते बनतंय आणि तिथल्याच त्वचेला ते फ्रेंडली आहे. ते जर वरती अन्ननलिकेकडे आलं तर आपल्याला इरिटेशन सुरू होतंय. ते म्हणजे आपल्याला जाणवणारी ऍसिडिटी आहे. पचन प्रक्रिया बिघडते कशामुळे? पचन प्रक्रिया बिघडते कशानं म्हणताना हे समजून घेतलं पाहिजे की अन्न तुमचं जे म्हणजे काय पित्ताचं मूळ काम काय आहे तर अन्नाचं पचन करणं हे पित्ताचं मूळ काम आहे. तर तुम्ही त्याला अन्न वेळेत दिलं तर तुमची पचनक्रिया बिघडणार नाही. बरोबर. पण तुम्ही जर अन्न वेळेत नाही दिलं, साधी गोष्ट आहे ना, घरामध्ये एक लहान मुलं आहे त्याला भूक लागली, तुम्ही भूक लागल्यानंतर त्याला खायला दिलं तर ते शांत बसणार आहे, नाही खायला दिलं तर ते दंगा करणार आहे. तितकी सहज सोपी गोष्ट आहे की तुमच्या स्टमक मध्ये जे पित्त सिक्रेट केलं होतंय, आमच्या आयुर्वेदामध्ये त्याला खूप छान म्हणलं की पित्त हे जावयासारखं आहे की थोडं काय झालं की बिघडलंच. तर तसं आहे की तुम्ही जर वेळेत तुम्ही आहार नाही घेतला तर जे पित्त अन्न पचवण्यासाठी आलेलं आहे ते तुम्हाला शरीराला त्रास द्यायला सुरुवात करतं. अन्न नलिकेकडे ते वरच्या दिशेने यायला लागतं जिथं ते फ्रेंडली नाही आणि त्याच्यामुळे तिथे इरिटेशन सुरू होतं आणि मग आपल्याला ऍसिडिटी जाणवते. म्हणजे तुम्ही म्हणाल हे पचन बिघडलं कशामुळे बिघडलं तर जेवणाची वेळ बिघडली म्हणून पचन बिघडलं. आपण पुन्हा कंटिन्यू करूयात की पण पोटापर्यंत आलो होतो. पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड त्याच्यामध्ये मिसळलं जातंय आणि हे ऍसिड जे आहे ते फूड ब्रेकडाऊन साठी मदत करत असतं. तिथून पुन्हा ऍसिड जे आहे ते आतड्याकडे त्याचा प्रवास सुरू होतो डिओडिनम मार्फत. पण डिओडिनमच्या ठिकाणी येऊन पॅनक्रियाज तुमचं बाईल डक्ट जे आहे म्हणजे यकृताकडनं आलेलं जे पित्त आहे, पॅनक्रियाजकडनं आलेले जे काही पाचकरस आहेत हे सगळे पुन्हा त्या अन्नामध्ये मिक्स होतात आणि मग हे असं अन्न आपल्या लहान आतड्याकडे आणि तिथून मोठ्या आतड्याकडे जाते. आतड्याचं प्रामुख्यानं काम काय आहे तर हे जे फूड ब्रेकडाऊन म्हणजे सगळं काय म्हणू आपण ऍसिड मिश्रित किंवा सगळे जे काही एन्झाईम्सनी फूड ब्रेकडाऊन केलेलं आहे त्याच्यातनं जो पोषक अंश शोषून घ्यायचा आहे ते काम आतड्यांचं आहे. ठीक आहे. तर त्या आतड्यामध्ये ते पोषकांश जो आहे तो शोषला जाणार आहे आणि मग ते त्यातून पोषकांश सगळं शोषून जे काही सगळं आलंय ते सगळं मलाशयामध्ये साठणार आहे आणि मग ऍनस म्हणजे आपण सकाळी टॉयलेटला गेलं की राहिलेलं जे काही आहे ते पोट छान साफ होऊन जाणार आहे. तर आपण नेहमी म्हणतो सर की ज्याला पोट साफ त्याला सगळं माफ. तर हे इतकं सोपं नाहीये. पोट छान साफ होणं म्हणजे पचन चांगलं होणं. पोट साफ होतं याचा अर्थ काय की तुमचं पचन चांगला आहे. ऊसाचा पलीकडून चोथा पूर्ण कधी बाहेर पडतो तर त्यातला सगळा रस बाहेर पडला म्हटलं की मग ऊसाचा चोथा पलीकडून बाहेर पडणार आहे. तसंच आहे की पोट छान साफ होणं हे म्हणजे तुमची पूर्ण पचनक्रिया
चांगली असण्याचं द्योतक आहे असं म्हणता येतं सर. बरोबर. पण आता ह्या पचन संस्थेमध्ये अन्न किती वेळ राहतं, ही प्रोसेस किती वेळ चालते? हा, आता अन्नपचनाची जी प्रक्रिया आहे त्याला अगदी टाइम शेड्यूल लावावा अशा पद्धतीचा भाग नाहीये, पण फूड ब्रेकडाऊन जे आहे म्हणजे पोटातनं जे ऍसिड मिश्रित होऊन पुढे इंटेस्टाईन्स मध्ये जे अन्न जाते ही 6-8 तासापर्यंतची प्रक्रिया आणि तिथून पुढे ऍब्सॉर्प्शनचा कालावधी जो आहे तो अगदी 16-18 तासापर्यंतचा कालावधी. म्हणजे आज सकाळी खाल्लेली ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी पोट साफ होत असं इतका दीर्घ तो कालावधी आहे. कारण आपण ते लहान आतड्याचं आणि मोठ्या आतड्याचं जे काम बघतो त्याच्यामध्ये अगदी मायक्रोन्युट्रियंट सगळे जे ऍब्सॉर्ब होतात, हा सगळी अत्यंत काय म्हणू आपण वेळ खाऊ प्रक्रिया असं म्हटलं तर ते काही वावगं ठरत नाही. त्यामुळं अन्नपचन होणं ही काय दीर्घकालीन प्रक्रिया आहे असं आपण नेहमी आपल्याला वाटतं की पाणी भरपूर पिलो म्हणून लगेच लघवीला होईल, भरपूर काहीतरी खाल्लं म्हणून टॉयलेटला, असं होत नाही. ते सगळं पूर्ण पचन क्रियेच्या मार्फत त्याच्यावरती प्रक्रिया होते आणि मग तुम्हाला सकाळी छान पोट साफ होते. त्यामुळे ही दीर्घकालीन 16-18 तासाची प्रक्रिया असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही सर. आता तुम्ही मगा म्हटलात की योग्य वेळी खाल्लं पाहिजे, तर उपवास करणं योग्य की अयोग्य? कारण त्या दिवशी आपण काहीच खात नाही. अतिशय महत्वाचा आणि खरं तर रुग्णांना म्हणजे पोटतिडकीनं सांगावं असं वाटतं असा हा प्रश्न आहे. सगळ्यात सुरुवातीला सांगायला असं मला आवर्जून वाटतं, कारण का की हा अध्यात्माशी संबंधित प्रश्न आहे. मग लोकांना वाटतं की डॉक्टर उपवास धरू नका म्हणलं की डॉक्टर नास्तिक आहेत का काय, तर तसं अजिबात नाही. मी स्वतः ह्या म्हणजे काय म्हणू आपण अध्यात्म ही गोष्ट मी स्वतः मानणार आहे. जे काही धर्मग्रंथ आहेत बऱ्याचशा धर्मग्रंथांचं मी स्वतः पारायण केलेलं आहे. पण आपण हे समजून घेत नाही सर, उपवास म्हणजे काय तर देवाच्या जवळ जा. हे तुम्ही कशाने होणार आहे? तुम्ही नामस्मरण केलं, जप केलं, याच्यातून तुम्ही देवाच्या जवळ जाता. उपाशी राहणं ही संकल्पना उपवासामध्ये बसत नाही. जाठरो भगवान अग्नी असं म्हटले, आपली भूक हीच विष्णूचा अवतार आहे. तर त्याला तळमळ ठेवून काय तुम्ही उपवास करता? आणि म्हणजे मी ज्यांच्याकडे आयुर्वेद शिकलो ते सर आम्हाला खूप छान सांगायचे, सगळ्यात श्रेष्ठ धर्म कुठला आहे? तर शरीर धर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे. बरोबर. लघवीला आल्यानंतर लहान मुलं विचार करतं का मी लोकांमध्ये आहे, ते लघवीला करून मोकळं होतं. तितकं नैसर्गिक आपण जगलं पाहिजे. तहान लागली पाणी पिलं पाहिजे, भूक लागली आपण खाल्लं पाहिजे, लघवी टॉयलेटला लागला आपण गेलं पाहिजे. तुम्ही उपवास धरला म्हणून तुम्हाला भूक लागत नाही असं होतं का? भूक तुम्हाला लागतेच. त्यामुळे उपवास हा शरीर दृष्ट्या अजिबात उपयोगाचा नाही. त्याच्या पुढची गोष्ट ऐकून घ्या. बऱ्याच वेळा लोकांचं पेशंटचं जस्टिफिकेशन मला येतं, नाही सर मी जरा पोटाला विश्रांती व्हावी म्हणून उपवास कारण घेतो. बरेच डॉक्टर सजेस्ट करतात हा, ना, की थोडी लंघन विश्रांती घ्या. लंघनम परम औषधम असं आयुर्वेदात सांगितलं की तुम्ही लंघन करा. पण उपवास म्हणजे आयुर्वेदामध्ये अपेक्षित असणारी जी संकल्पना आहे, अगदी जर कॉमन मॅनला समजावे अशा भाषेत म्हणायचं म्हणलं तर मग सकाळी आपण नाश्त्याच्या ऐवजी अर्धा ग्लास आपण मुगडाळीचं कडण किंवा भाताची पेज घ्यायला पाहिजे. दुपारचं जे जेवण आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणू आपण मुगडाळीचं कडण आणि भात, जास्त शिजवलेला भात असं थोडं खायला पाहिजे. आणि रात्रीचं जेवण जे आहे ते तुम्ही निम्म्यानं करायला पाहिजे. म्हणजे एरवी जर तुम्ही 2 चपाती भाजी खात असाल, भात वगैरे घेत असाल, तर 1 चपाती भाजी थोडा भात अशा पद्धतीचं जेवण करायला पाहिजे. पूर्ण आहारच न घेणं हा उपवास पोटाच्या विश्रांतीसाठीचा सुद्धा उपयोगाचा नाही. आणि उपवासाच्या नावाखाली जे काय आपल्याकडे चालतं त्याला सुंदर म्हण आहे आपल्याकडे, एकादशी आणि दुप्पट खाशी, त्याला काही उपयोगाचं नाहीये. तर त्यामुळं उपवास शरीरशास्त्रदृष्ट्या आणि एक डॉक्टर म्हणून मला आवर्जून सांगावं असं वाटतं की उपवास आपण अजिबात करायला नाही पाहिजे. त्याच्याने तुमच्या शरीरावरती विपरीत परिणाम होतो. आपण बऱ्याच वेळा बघितलं उपवास धरलं की आपल्याला ऍसिडिटी होते. उपवास धरल्यानंतर बऱ्याच लोकांचं डोकं धरतं, उलट्या होण्यापर्यंत त्रास होतात. ज्यांना पोटाच्या पचनाच्या तक्रारी आहेत ह्या लोकांना तर त्या उपवासांमुळे खूप सफर व्हावं लागतं. मुळव्याधाचा त्रास असेल तर दुसऱ्या दिवशी संडासला खडा होऊन रक्त पडतंच पडतं. तर त्यामुळे हे उपवास धरणं हा जो प्रकार आहे हा पचन संस्थेसाठी हानिकारक आहे. अन्न ग्रहण करणं ही काय म्हणू आपण हा आपला शरीर धर्म आहे. भूक लागल्यानंतर अन्न गेलं पाहिजे पोटामध्ये, तर त्याला धरूनच आपण आपलं वर्तन ठेवलं पाहिजे. उपवास धरायला नाही पाहिजे. आता सामान्य माणसाचं बऱ्याचदा कन्फ्युजन होतं, कारण बरेच लोक सल्ला देत असतात. आता मला तुमच्याकडून ही गोष्ट जाणून घ्यायची की दिवसात किती टाइम जेवलं पाहिजे? आता हा भाग असा आहे की अलीकडे काय हा प्रश्न म्हणजे काय तुम्ही माझ्या पॅशनेट फील्डकडे आला असं म्हणूया आपण, की ते डाएट करायचंय ना आम्हाला. मग ते बरेच डाएट निघालेत. मग इंटरमिटंट फास्टिंग आहे किंवा काय त्याचा आता त्याचे म्हणजे त्याच्या डेफिनेशन खूप वेगवेगळे आहेत. पण सर मी नेहमी पेशंटला सांगतो की दिवसात 3 वेळेला खाणं व्हायला पाहिजे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण असं 3 वेळा आपलं खाणं कंपल्सरी व्हायला पाहिजे. याचं कारण असं आहे की तुम्ही ऍसिड सिक्रेशनचं जे काही नेचर आहे, पोटामध्ये जे काही पित्ताचे स्त्राव होत आहेत हे कशा पद्धतीने होत आहेत ते समजून घेतलं पाहिजे. आयुर्वेदानुसार कसं आहे, दिवस रात्र वय सगळ्याच्या सुरुवातीला कफ आहे, मध्ये पित्त आहे आणि शेवटी वात आहे. तर म्हणूनच आम्ही एरवी पण पेशंटना ते सांगतो की तुम्ही रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. रात्रीचा शेवटचा काळ जो आहे तो वाताचा आहे. त्यात जर तुम्ही उठला तर तुम्हाला छान प्रेशर येतं आणि छान पोट साफ होऊन जातं. तर तसा भाग आहे की सकाळी पोट पूर्ण साफ झाल्यानंतर तुम्हाला रात्रीचा ग्रहण केलेला आहार तुमचा पचून गेलेला आहे, म्हणजे ब्रेकडाऊन होऊन तो लहान आतड्याकडे मोठ्या आतड्याकडे गेलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पोट साफ झालेलं आहे.
अशा परिस्थितीमध्ये पेरिस्टाल्सिस सुरू झाल्यानं ऍसिड सिक्रेशन सुरू होतं, म्हणजे नाश्त्याच्या वेळेला तुम्हाला भूक लागते. किंबहुना मी असं म्हणतो की ज्याला सकाळी छान पोट साफ झाले त्याला तिथून पुढे 1-1.5 तासात सडकून भूक लागायला पाहिजे, आणि लागत नसेल तर त्याचं पोट साफ होत नाहीये. तर त्यामुळे सकाळचा ब्रेकफास्ट हा फार महत्वाचा आहे. आता त्याच्यातले 2 पैलू समजून घेतले पाहिजेत. आयुर्वेदानं हा काळ जो आहे तो रसायन काळ सांगितलेला आहे. म्हणजे तुमच्या शरीराला ताकद देणारी जर कोणती गोष्ट तुम्हाला खायची असेल तर ती तुम्ही सकाळी नाश्त्याला खाल्ली पाहिजे, कारण तो रसायन काळ आहे. मी म्हणलं तसं, कारण पोट पूर्ण साफ आहे. तुम्ही रात्रीचा घेतलेला आहार पुढे निघून गेलेला आहे, पोट साफ झालेलं आहे, सकाळी तुम्हाला पोट साफ होऊन गेलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जे तुम्ही खाताय ते खूप चांगल्या पद्धतीने ऍब्सॉर्ब होणार. काय खाल्लं पाहिजे असं? हा, त्याच्यामध्ये तुमचा नाश्ता जो आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही रव्याचा शिरा घेऊ शकता, उपमा घेऊ शकता, गव्हाचा दलिया आहे त्याच्यामध्ये त्याचा शिरा उपमा आपण बनवू शकतो. साऊथ इंडियन फूड मध्ये तुम्ही उडीद हा खूप पौष्टिक आहे, उडीद वडा घेऊ शकता. इडली डोसा कधीतरी खायला हरकत नाही. नॉनव्हेज खाणारे लोक असतील तर त्यांनी उकडलेलं अंड खाऊ शकतात, ऑमलेट खाऊ शकतात. नाश्ता जो आहे तो बदलून बदलून करायला पाहिजे. तोच नाश्ता उपयोगाचा नाहीये. मी सुरुवातीला म्हणलं तसं जिभेला टेस्ट बर्ड्स आहेत. तुम्ही तीच गोष्ट वारंवार खाल्ली की ती अंडर न्यूट्रिशियस होते. बदामाचा शिरा म्हणजे तुमचा काय मुगाचा शिरा आहे, बदाम तूप छान घालून केलेला आहे, आज खायला दिला, उद्या खायला दिला, परवा खायला दिला, चौथ्या दिवशी नॉशिया व्हायला सुरुवात होते. त्यामुळे कोणतीही गोष्ट असेल तर ती सातत्यानं खात गेलात की ती अंडर न्यूट्रिशियस होणार आहे. हे आणखी कुठं लागू होतं, मी सकाळी नाश्त्याला चपाती भाजी खाणार, दुपारी जेवणात मी चपाती भाजी खाणार, संध्याकाळी मी भाकरी भाजी खाणार, नाही. आपण आहारामध्ये म्हणजे डायव्हर्सिफिकेशन करायला पाहिजे. त्यामुळे सकाळचा नाश्ता जो आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या अशा गोष्टी बदलून बदलून खाण्यामध्ये आल्या पाहिजेत. त्यामुळे हा नाश्ता हेल्दी व्हायला पाहिजे. नाश्त्याला जोडून आणखी एक प्रश्न आहे, लोक म्हणतात की मग आम्ही नाश्त्याला न्याहारी करू का? म्हणजे माझा तोच प्रश्न आहे की लोक जेवणच करतात. तर हे या लोकांना गॉलस्टोन्स होतात सर, पित्ताशयात खडे होतात. त्याचं कारण काय आहे की तुम्हाला सकाळी जी भूक लागलेली आहे नाश्त्याच्या वेळेशी, ही तुमचं पोट छान साफ झालंय, पोट मोकळं झालंय, त्यामुळे थोडं पेरिस्टाल्सिस सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे ऍसिड सिक्रेशन्स आलेले आहेत अगदी हलक्या प्रमाणात. त्यामुळे तुम्हाला भूक लागली आणि त्यामुळे तुम्हाला नाश्ता करायचा. तर नाश्ता हा उडप्याची डिशच असला पाहिजे. ते खूप जास्त प्रमाणात नाश्ता करण्यानं तुमचं पेरिस्टाल्सिस पुन्हा मंदावणार आहे. आणि सूर्य डोक्यावरती आला नसेल की दुपारच्या वेळेला खूप चांगलं पित्त पोटाशी यायला सुरुवात होते. आधीच जर तुम्ही जेवण करून ठेवलेलं असेल तर पेरिस्टाल्सिस मंदावल्या कारणानं तुमची ऍसिड सिक्रेशन चांगल्या पद्धतीनं होत नाही. आणि दुसरा भाग कुठला आहे, मग ते लोक उदाहरण देतात की गावाकडे नाही का लोक म्हणजे शेतात न्याहारी करून जातात. ते न्याहारी करून कुठं जातात? शेतात जातात. आम्ही नाश्ता करून कुठे येऊन बसतो? खुर्च्यांमध्ये येऊन बसतो. त्यामुळं आपला नाश्ता हा उडप्याची डिशच असला पाहिजे. शेतात जाणाऱ्या माणसानं सकाळी दिवस उगवायला ते शेताकडे जातात आणि दुपारचं ऊन होईपर्यंत 70% जास्त काम त्यांनी उरकलेलं असतं. म्हणजे त्याला कॅलरीची जास्त गरज आणि श्रम आहे ना, त्याच्यामुळे त्यांनी न्याहारी करणं वेगळं. आणि आपण शहरी लोक आहेत, आपण कष्टाची कामं करत नाहीये. त्यामुळे आपला नाश्ता क्वालिटेटिव्ह चांगला असला पाहिजे, पण क्वांटिटी वाईज कमीच असला पाहिजे. तर त्यामुळे नाश्ता एकतर वेगवेगळा घ्यायला पाहिजे. आपल्याला जी काही धिरडं वगैरे हा जो प्रकार आहे, सगळ्या वेगवेगळ्या धान्याची बनणारी, हे घावणं बनवतात, हे सगळं सर हेल्दी आहे. किंवा अलीकडे आपण नवीन मुलं आपल्या भाज्या खात नाहीत म्हणून आपण जे भाज्या घालून पराठे करतो, मग पालकचा पराठा असेल, पनीर घालून केलेला पराठा असेल, हे सगळं नाश्त्याला हेल्दी आहे. तर अशा सगळ्या फक्त बदलून बदलून नाश्ता करायला पाहिजे. नाश्ता कंपल्सरी करायला पाहिजे. अशा पद्धतीचा नाश्ता. दुपारचं जेवण आहे ते आपण बोलताना म्हटलं की 12 वाजता सूर्य डोक्यावरती आला की पोटाशी पित्ताचा स्त्राव सुरू होतो. हे निसर्गाचं सायकल आहे. तर त्या दरम्यान 12 पासून 1 वाजेपर्यंत या 1 तासात आपलं जेवण व्हायला पाहिजे. तुम्ही 12च्या अगोदर जेवताय त्यावेळेला तुमच्या पोटामध्ये अन्न पचवण्यासाठी लागणारं पित्तच चांगल्या पद्धतीचं नाहीये. आणि 1 नंतर ज्या वेळेला तुम्ही जेवता त्यावेळेला ते 1 तासानंतर पेरिस्टाल्सिस चालू असल्यानं सिक्रेशन झालेले ऍसिड जे ते पुढे निघून जातात तसंच, आणि मग तुम्ही पाठीमागून आहार पाठवताय. मग 1 नंतर जेवला की आपल्याला कैफ येतो सर, जडपणा येतो. का? तर अन्न पचवण्यासाठी, फूड ब्रेकडाऊन करण्यासाठी तिथं पित्ताचा प्रभावच नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला जडपणा येतो. आणि साहजिक आहे, आता तुम्ही उशिरा जेवलाय, ऍसिड फूड आणि अन्न माग, मग ऍसिडिटी होणार आहे, त्रास होणार आहे, मग गॅसेस होतील, तुम्हाला पोटात दुखणार आहे, पचनाच्या बाकी सगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या जाणवणार आहेत. त्याचं कारण काय आहे? जेवणाची वेळ चुकली. पाहुण्याला खुश ठेवायचं तर आल्यानंतर 10 मिनिटात चहा ठेवायला पाहिजे. पाहुणा उठून चालल्यावर थांबा चहा ठेवतो, काय अर्थ नाही ना. तर त्यामुळे तशा पद्धतीनं दुपारचं जेवण जे आहे ते तुमचं 12 ते 1 ह्या जेवणाच्या वेळेत व्हायला पाहिजे. सर मी ह्याच्यावर फार स्ट्रेस करेन की ह्या म्हणजे पचनाचे विकार वाढतायत, ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा महत्वाचा रोल आहे. म्हणजे बँकेत काम करणारे लोक, शिक्षक मंडळी, बऱ्याचशा शाळांचे ब्रेक सुद्धा ना 2-2 नंतरचे लंच ब्रेक आहेत. तर हे काही उपयोगाचं नाही. म्हणजे त्याच्यात हे निसर्गाचा जो नियम आहे, मी काय काम करतो हे मी स्वतःला सांगू शकतो. माझे जे काही स्पष्टीकरण आहे ते तुम्ही डॉक्टरांना देऊ शकता, शरीराला तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकत
नाही, ते त्याची फिजिओलॉजी जी आहे ते टाइम टू टाइम फॉलो करणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही 12 ते 1च्या वेळेमध्ये जेवण करून घेतलं पाहिजे. म्हणजे मी इतकं की वर्किंग प्रोफेशनल्सना मी बऱ्याच वेळा सांगतो की तुम्ही चपाती भाजीचे रोल करून ठेवा आणि ते 2 चपात्यांचे 4 रोल कापून ते त्या वेळेत खाऊन घ्या. 1 कप चहा प्यायला लागणारा वेळ आणि 4 रोल खायला लागणारा वेळ सारखाच आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही वेळेत खाणं म्हणजे काय खाता ह्याच्यापेक्षा कोणत्या वेळेला खाता हेच फार महत्वाचं आहे. आणि तुमची पचनक्रिया छान राहावी असं वाटत असेल तर वेळेवर खाणं हे फार महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं दुपारचं जेवण म्हणजे संध्याकाळचं बऱ्यापैकी लोकांचं वेळेत होतं, पण दुपारचं जेवण मोस्ट ऑफ द टाइम लोक मिस करतात आणि त्याच्यामुळेच लोकांना पित्ताच्या तक्रारी आहेत. आता दुपारच्या जेवणाची तुम्ही जी गोष्ट सांगितली, आता संध्याकाळचं जेवण बऱ्याचदा ऑफिसेस उशिरा सुटतात किंवा वर्किंग मुळे लेट होतं, तर संध्याकाळची योग्य जेवणाची वेळ काय आणि कशा पद्धतीचं जेवण असलं पाहिजे? संध्याकाळची आता आपलं जे काही आताची जीवनशैली आहे हिच्या तिला अनुसरून जर धरलं तर साधारणतः 8-8:30 वाजता जेवण व्हायला पाहिजे. बरोबर. पण हे तुम्ही म्हटलात ते ज्यांचा प्रॉपर ऑफिस टाइम फॉलो होतो त्यांच्यासाठी हा नियम लागू होऊ शकतो. ज्यांना घरी यायलाच उशीर होतोय त्यांनी काय करायचं, तर अगदी उशिरात उशिरा सुद्धा म्हटलं तरी आपण 9-9:30 पर्यंतची वेळ आयडियल आहे. तिथून 9:30 वगैरे झाले की आपण जेवणाचं प्रमाण कमी करायला पाहिजे. कारण तुमचं पित्ताचा प्रभाव कमी झालेला असतो ह्याच्यासाठीचा आणि त्यामुळे मग ते जेवण तुम्ही खूप जास्त आहार घेतला की ते जेवण पचत नाही. तर त्याच्यामुळे जर 9 पासून पुढं उशीर व्हायला लागला जेवणासाठी आपल्याला तर आपण आपल्या जेवणाचं प्रमाण कमी करायला पाहिजे. ही काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणजे ते एक भाग आहे. आणि ज्यांचं जेवण खूप उशिरा होतंय म्हणजे दुपारी आता मी 12 ते 1 मध्ये जेवण घ्या म्हटलं, मग 12 ते 1 मध्ये तुम्ही जेवलाय तर नंतर जर 9-10 वाजता जेवण होणार असेल तर 5 वाजता आपण कंपल्सरी खाल्लं पाहिजे. मग त्याच्यामध्ये 5 इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये लोकांचं अलीकडे जर खाणं तुम्ही काढलं तर सगळं आरबट सगळं जंक फूड आहे. तर हे त्याच्यापेक्षा तुम्ही 5ची वेळ जी आहे ही आयडियल फळं खाण्यासाठी तुम्ही द्यायला पाहिजे. फळांनी काय होतं, तुमचं खाणं होतं पण तुमचं पोट भरत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे संध्याकाळची तुमचं जेवणाची भूक जी आहे ती डिस्टर्ब होत नाही. त्यामुळे इव्हिनिंग टाइम जो आहे ना त्याच्यामध्ये आपण एखादं फळ खाऊन घ्यायला पाहिजे. मी मॅक्झिमम पेशंटला सजेस्ट करतो की तुम्ही फायबरस फ्रूट जे आहेत ते प्रिफर करा. मग संत्री, मोसंबी, सफरचंद, डाळिंबही खाल्लं चालतंय, अंजीर खाऊ शकता. पण इव्हिनिंग टाइम मध्ये आपण आयडियली फळं खायला पाहिजेत आणि संध्याकाळचं जेवण आयडियली 8-8:30 पर्यंत करायला पाहिजे. 9 नंतर जेवढं ते उशिरा होईल तेवढं आपण जेवणाचं प्रमाण कमी करत नेलं पाहिजे असं मला वाटतं. आहाराच्या बाबतीत जो प्रश्न मला पडतोय की शाकाहार उत्तम आहे की मांसाहार मानवी शरीराच्या दृष्टीने? आता हा कसा आहे आपण म्हणूया की त्याचं म्हणजे मला वाटतं आहारशास्त्राच्या दृष्टीने किंवा आरोग्याच्या दृष्टीने आपण त्याचा विचार मांडूया. कारण कसं होतं, चॉईसेस म्हणजे फ्रीडम ऑफ चॉईस नावाचा प्रकार आपल्याला संविधानानं दिलेला आहे. त्याच्यामुळे काय तुम्ही आहार करावा किंवा कशा पद्धतीचा मानवी शरीराच्या दृष्टीने कोणता, तर तो शरीराच्या दृष्टीने कोणता आहे याचा विचार आपण करूया. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीनं मिश्राहारी असलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही आताचं जर सगळं जीवनशैली आणि सगळं म्हणजे तुम्ही कृषी क्षेत्र जरी बघितलं तर तितक्या न्यूट्रिशियस गोष्टी आपल्याला फक्त शाकाहारी आहारातनं मिळतात असं होत नाही. हार्ट अटॅक आल्यानंतर तुम्ही पहिलं हॉस्पिटलमध्ये गेला की डॉक्टर तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारतात, शाकाहारी आहात की मांसाहारी आहात? ह्याच्या मागे कारण काय आहे, तर जर तुम्ही शाकाहारी असाल तर मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला B12ची डिफिशियन्सी असते आणि जर रक्तात B12ची कमतरता असेल तर रक्ताची गुठळी होण्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं. अशा परिस्थितीमध्ये मग मी उलटा प्रश्न विचारेन की रक्ताची गुठळी होऊन हार्ट अटॅक येऊन जीवन जाण्यापेक्षा मग नॉनव्हेज खाल्लं तर वावगं काय आहे, असा भाग आहे. सो शरीरशास्त्रदृष्ट्या म्हणाल तर ते मिश्राहारी असणंच गरजेचं आहे. व्हेज काय आणि नॉनव्हेज काय. फक्त आता हे सर आहार हे आपल्याला आपल्या शरीराचं शरीर क्रिया चालवण्यासाठी शरीर छान टिकवण्यासाठी घ्यायचं आहे. आहाराचं व्यसन होता कामाचं नाही. म्हणजे गोड पदार्थ सुद्धा तामसिंग आहेच ना सर. बरोबर. हा म्हणजे 4 गुलाबजाम खाल्ल्यानंतर आपल्याला कैफ येतोच ना. मटणाचं जेवणही जास्त केलं की कैफ येतोच ना सर. तर अति सर्वत्र वर्जित हे लक्षात ठेवायला पाहिजे. जो कुठला आहार तुम्ही मर्यादेमध्ये घेताय आणि शरीराची क्रिया किंवा शरीर टिकवण्यासाठी घेताय तो सगळा मोरल आहे, तो नैतिक आहे आणि तो घेण्याचा आपल्याला अधिकार आहे असं मला वाटतं. पोषण दृष्ट्या मला नक्कीच वाटतं की आपण मिश्राहारी असलं पाहिजे. कारण फक्त शाकाहारी अन्नामधून आपल्याला जे काही सगळं पोषण मिळायला पाहिजे ते मिळणं अलीकडच्या काळात तरी दुरापास्त आहे. म्हणजे दूधच बघा ना सर, किती म्हणजे आपल्याला सगळं भेसळयुक्त दूध आहे. मग जर तुम्हाला ते कॅल्शियम, प्रोटीन हे सगळं छान मिळायला पाहिजे तर ते मला नाही वाटत की आताचा जो काही बाजूचा आहार आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामधून फक्त शाकाहारी आहारामधून आपल्याला तशा पद्धतीने आपलं पोषण होईल. त्यामुळे संपूर्ण अन्न म्हटलेले हो पूर्ण अन्न आहे, पण ते दूध तशा पद्धतीचं पाहिजे सर, तर ते पूर्ण अन्न आहे. आता ते डेअरीतून येत आहे ना, आता डेअरीतून दूध येतं. मी नेहमी ते म्हणतो की आयुर्वेदानं तुम्हाला दूध घ्यायला सांगितलंय ते म्हणजे दूध गाईचं दूध सांगितलंय. आता हे आपण कसं अर्ध सत्य स्वीकारतो ना, म्हणजे ते दूध गाईचं म्हणजे आयुर्वेदाला देशी गाई अपेक्षित आहे. देशी गाईचं की दर्शी गाय हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण समजून घ्या की देशी गाई जेवढं गवत खाते ते पचवण्यासाठी ती तेवढंच चालते. त्यामुळे तिचं दूध हलका आहे.
आणि म्हणून ते आयुर्वेदाने घ्यायला सांगितलेलं आहे. बरोबर. आता देशी गाईच्या तुलनेत म्हैस चालत नाही, खाते आणि बसूनच राहते, मग तिचं दूध गुरुगुणात्मक आहे, ते बरोबर. कफ वाढवणार आहे, ते शरीरामध्ये मेद वाढवणार आहे, म्हणून म्हैशीचं दूध नको म्हटले. पण मला विचारा तर जर्सी जातची हालत नाही सर. आणि आणखी माझे ऑब्झर्वेशन आहेत सर, ह्या जर्सी गाईंना जे काही हार्मोनचे इंजेक्शन दिलेले आहेत किंवा जे त्याचा काही आहार हे केलं, तर सगळंच म्हणजे ते काय म्हणू आपण अडल्ट्रेटेड आहे, केमिकल युक्त आहार आहे. बऱ्याचशा पुरुषांमध्ये ज्यांनी जर्सीचं दूध पिलंय गायनेकोमॅस्टिया डेव्हलप होतो, म्हणजे स्तनाग्र जी आहे ती महिलांसारखी व्हायला लागते, इथपर्यंत ते हार्मोनचा इम्पॅक्ट येतोय. त्यामुळे दूध पुरणार नाही म्हणणं बरोबर आहे, पण ते दूध कशा पद्धतीने येतंय, कुठून येतंय, हे आपण बारकाईने बघितलं पाहिजे आणि मग तशा पद्धतीचं दूध घेतलं गेलं पाहिजे. आता बऱ्याचदा डॉक्टर सांगतात, म्हणजे काही शाकाहारी लोक आहेत आपल्याकडे सगळे, पण ज्यावेळेस ऑपरेशनची वेळ येते किंवा कधी हाड मोडतं कुठल्या ऍक्सिडेंटनी, तर लोक म्हणतात, म्हणजे डॉक्टर साहेब म्हणतात की तुम्ही मांसाहार करा किंवा अंडे वगैरे खा. मग हे आहाराच्या दृष्टीने योग्य आहे? अगदी ना, जितकं रिच किंवा सहज प्रोटीन तुम्हाला अंड्यांमधून उपलब्ध होतंय किंवा मांसाहारातून उपलब्ध होतंय, ते त्याला काय म्हणू आपण, तेवढा अल्टरनेटिव्ह स्ट्रॉंग सोर्स जो आहे तो तुम्हाला शाकाहारी अन्नातून उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीमुळेच तर डॉक्टर म्हणतात की तुम्ही हे सगळं घ्यायला पाहिजे. आणि ते काय पण पुन्हा तेच आहे की तुम्ही तुमच्या शरीराला टिकवण्यासाठी म्हणून जे घेताय ते सगळं तुम्हाला हेल्दी आहे 100% ना. त्यातनं मिळणारे जे काही प्रोटीन कंटेंट आहे, जेवढा आपल्याला काय म्हणू आपण मांसाहारात किंवा अंड्यांमधून मिळतो, तेवढं अल्टरनेटिव्ह तुम्हाला तितकं स्ट्रॉंग. आपण सांगतो ना पेशंटना, जे खाणारच नाहीत म्हणतात त्यांना मग सांगतो की बाबा पनीर खाण्यामध्ये ठेवा, दूध प्या, हेल्दी फॅट जे आहे बटर, लोणी, हे सगळं खाण्यामध्ये ठेवा, ह्याच्यातून तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टी मिळतील. सोयाबीन आहे समजा, आहेच अल्टरनेटिव्ह आहेत, पण अगदी मांसाहार इलिमिनेट करावा हे मला पोषण दृष्ट्या तितकंसं योग्य वाटत नाही. आता तुम्ही म्हटलं की पनीरचं, आता सध्या जी बातम्या येत आहेत किंवा सरकारने पनीरवर टेस्टिंगच्या ह्या गोष्टी केल्यात की त्यात खूप भेसळ आहे, म्हणजे युरिया आहे किंवा डिटर्जंट पावडर आहे. पनीर आजचं खायला पाहिजे का नको? डॉक्टरांना जर असा प्रश्न विचारायचा म्हणलं तर डॉक्टरांना म्हणजे मोठं एक हे यक्ष प्रश्न आहे असं म्हणलं तर हरकत नाही. कारण काय आहे सर, आता भाज्या खाताना फ्लावर खा म्हणतो आम्ही, फ्लावरची भाजी खायला चालतीये, म्हणजे युरिक ऍसिड वाढत असणाऱ्या लोकांना फक्त कोबी वगैरे आम्ही किंवा हे जर अवॉइड करा म्हणतो. पण फ्लावर ज्या पद्धतीने पिकवला जातो ते जर एखाद्या शेतकऱ्याकडनं आपण ऐकलं तर त्याला म्हणजे कीटकनाशक मारल्याशिवाय फ्लावर चांगला टिकूच शकत नाही असं ते म्हणतात. मग अशा परिस्थितीत फ्लावर खावा का नाही हा प्रश्न आहे. तसंच पनीरचं आहे की पनीर हेल्दी आहे, पण ते जर भेसळयुक्त असेल तर कसलं ते हेल्दी आहे? मग तुम्ही घरात पनीर बनवा, दूध नासून तुम्हाला पनीर बनवता येतं, तुम्ही घरात पनीर बनवा आणि ते खावा. कारण भेसळयुक्त अन्न जे आहे ते शरीराला हानिकारकच आहे. म्हणजे पचनाच्या तक्रारी अलीकडे खूप जास्त वाढत आहेत, ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीचा मोठा रोल आहे ना. कारण हे सगळं अन्न जे आहे ते सगळं भेसळयुक्त येतंय. आणि आपण ह्या ज्या हायब्रिड प्रजाती ज्या आल्या सगळ्या पिकांच्या, त्यातनं सर कितीसा कस मिळतो हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. तर त्याच्यामुळं अन्न जे आहे ते काय म्हणू आपण शक्य तितकं सेंद्रिय असावं. मी काय म्हणू आपण पचन विकारामध्ये काम करतो म्हणून मी बऱ्याच वेळा मी आता लोकांना म्हणतो की आता इथून पुढे खरा श्रीमंत कोण, इलाइट कोणाला म्हणायचं, तर ज्याच्याकडे स्वतःची काही अर्धा एकर एकरभर जमीन आहे, तो स्वतःचं धान्य स्वतःसाठी लागणारा भाजीपाला स्वतः पिकवतो आणि तो खातो, तो खरा श्रीमंत इथून पुढच्या काळामध्ये. कारण काय सर की म्हणजे तुम्हाला उत्तम म्हणजे माझ्याकडे कदाचित काय म्हणू आपण बेस्ट डायमंड्स आहेत, पण मी ते डायमंड खाऊ शकत नाही. बरोबर. माझ्याकडे सगळ्यात काय म्हणू पैसा खूप आहे, चांगला पैसा. पैसा आहे, पण त्या नोटांनी पोट नाही भरू शकत. तुम्हाला आरोग्यदायी आहार मिळणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की इथून पुढं शेती व्यवस्थेवरती किंवा ज्या काही पद्धतीचं ते सगळं कीटकनाशकांचा वापर किंवा हे बी बियाणी जे काही वाण आहेत ह्याच्यावरती काम होणं आरोग्यदृष्ट्या सुद्धा खूप गरजेचं आहे. व्यवस्थात्मक हा प्रश्न आहे, पण ते व्हायला पाहिजे हे मात्र नक्की. कारण त्याच्याने खरंच बऱ्याच गोष्टी बदलतात. म्हणजे तुम्ही बघता, आम्ही त्या पिढीतले आहोत की ज्यांनी आपण आपले आजी आजोबा पाहिले आणि 90 वर्ष हे लोक जगले. मग ह्यांना लक्ष द्यायला कोणी पोषण विकार तज्ञ म्हणजे पचन विकार तज्ञ कोणी नव्हते, ह्यांना कोणी डायटिशियन नव्हते. हे घरात जे बनतं म्हणजे आम्ही तो कुरड्यांचा चिक खाल्ला सर गव्हाचा, ह्या साध्या गोष्टी आहेत तसं, पण तो गहू पण तसा होता. असा हा सगळा भाग आहे. तर ते मला असं वाटतं की चांगलं काय म्हणू आपण चांगली पिकं, चांगल्या पालेभाज्या, चांगली फळं हे मिळणं खरं तर म्हणजे आपण फक्त अन्नाचा अधिकार असं म्हणत असताना म्हणजे लाईफ विथ डिग्निटी जे काही संविधानानं म्हटलं आपल्याला प्रतिष्ठेसहचं आयुष्य, त्याच्यामध्ये चांगल्या आहाराचा हक्क हा सुद्धा अध्यारूत आहे आणि तो आपण समजून घेतला पाहिजे. केवळ अन्न मिळून उपयोगाचं नाही, अन्न चांगल्या दर्जाचं मिळायला पाहिजे. बरोबर, अगदी रिलेटेड. कारण
पंजाबला आणि हरियाणाला देशाचं गव्हाचं कोठार म्हटलं जातं. पण आता सगळ्यात जास्त प्रमाण कॅन्सरचं तिथंच आहे. कारण हे तुम्ही आपण जातो ना, हरित क्रांतीनंतर जे काही वाण वापरली गेली हे सगळे संकरित वाण आहेत सर. बरं. आणि मग ते कितपत आरोग्यदायी आहेत ह्याचं आपण नंतर परीक्षणच केलेलं नाही. आपल्याकडे लोकसंख्या वाढत गेली, तिची अन्नाची गरज पूर्ण करायची म्हणून आपण हे जे काही संकरित बी बियाणं आहे ते वापरत गेलो, उत्पादन वाढवलं. पण त्याच्यानी पचनक्रिया किती चांगली राहते किंवा ते खरंच पचतंय का, याचा विचार आपण केलेला नाहीये सर त्याच्यामध्ये. बरोबर. आता पाणी पिण्याबद्दल खूप गैरसमज आहेत, की म्हणजे पाणी किती प्यावं, जेवताना किती प्यावं? कारण पचनासाठी आता मला तुम्ही सांगा, की पाणी योग्य पद्धतीने कसं प्यावं, जे करून आपल्याला शरीराला पचनासाठी मदत होईल? सुरुवातीला आपण म्हटलं शरीरात दोनच गोष्टी जात आहेत, अन्न आणि पिता येते पाणी. तर ह्याचा तुमच्या आरोग्याशी खूप जवळचा संबंध आहे. पाणी म्हणजे तुमच्या सगळ्याच क्रियांसाठी, म्हणजे अन्न काय म्हणू आपण, चावलेलं अन्न चांगल्या पद्धतीनं मऊ व्हावं यासाठी, ते तिथून पुढं अन्न नलिकेतून पोटाकडे जावं यासाठी, किंवा सगळं मोठ्या लहान आतड्यामध्ये त्याचं ऍब्सॉर्प्शन चांगलं व्हावं, ह्या सगळ्यासाठी पाणी गरजेचं आहे. म्हणजे पचनक्रियेमध्ये पाणी पिण्याचा रोल खूप महत्वाचा आहे. मी नेहमी म्हणतो की पोट साफ न होणारे लोक म्हणजे तेच 2 लोक आहेत जे वेळेवर जेवत नाहीत आणि पाणी व्यवस्थित पित नाहीत. जे वेळेवर जेवण करतात आणि पाणी व्यवस्थित पितात त्यांना छान पोट साफ व्हायला पाहिजे. त्यात व्यायामाचा अंतर्भाव असला पाहिजे हे आहे, पण पाणी पिणं खूप महत्वाचं आहे. तर पाणी जे आहे ते सर दिवसभरात साधारणतः 3.5 ते 4 लिटर पर्यंत पाणी आपलं पिणं व्हायला पाहिजे. एवढं पाणी प्यायचं आहे म्हणजे थोडं थोडं पाणी वारंवार प्यायचं आहे. बऱ्याच वेळा लोक ते अभिमानानं सांगतात की मी सकाळी उठल्यानंतर तांब्यावरून पाणी पितो. हे चूक आहे. एवढं जास्त पाणी एकदम पिल्यानंतर ऑप्टिक नर्ववरती तुमच्या प्रेशर येतं, ग्लॉकोमा म्हणजे काच बिंदू होतो त्या लोकांना उतार वयामध्ये. त्यामुळे एकदम फार पाणी पिणं उपयोगाचं नाही. एका वेळेला 1 ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यायचं नाही. पाणी पिताना ग्लास बोटल जे काही आहे त्याला तोंड लावून पाणी प्यायचं, वरून पाणी प्यायचं नाही. वरून पाणी पिताना पाण्यामध्ये लाळ मिसळली जात नाही. ज्या पाण्यामध्ये लाळ मिसळली जाणार नाही ते पाणी पचायला जड होणार आहे. आपली पचनाची प्रक्रिया जी आहे ती त्या असं पाणी वरून पिल्यामुळे ती मंदावणार आहे. पाणी हे तोंड लावूनच पिलं गेलं पाहिजे. म्हणजे कन्क्लूड करायचं पुन्हा तर दिवसभरात 3.5 लिटर पर्यंत पाणी प्यायला पाहिजे. थोडं थोडं पाणी वारंवार प्यायला पाहिजे. एका वेळेला 1 ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यायला नको. पाणी पिताना ग्लास बोटलला तोंड लावून पाणी प्यायला पाहिजे. जेवताना 1 ग्लास पाण्याबरोबर जेवण संपवायचं आहे. हे पाणी जेवणाच्या मध्ये मध्ये प्यायचं आहे. जेवणाच्या शेवटी पाणी प्यायचं नाही. जेवण संपलं की हात धुवायचा आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर 1 ग्लास पाणी प्यायचं. इथं आपले लोक काय करतात, 2 टोकाचे 2 लोक दिसतात. एकतर जेवणात अजिबातच पाणी पित नाहीत, मग यांना संडासला खडा होतोय आणि मुळाचे त्रास सुरू होत आहेत. आणि दुसरे आहेत जे तांब्या तांब्या पित आहेत, मग हे जाड होत आहेत. ह्यांचं अन्नपचन मंदावते, कारण ते ऍसिड आहे ना शेवटी स्टमक मध्ये. अग्नी, आपण सोप्या भाषेत काय म्हणतो, अग्नी आहे, यज्ञ पेटलाय, अन्नाची आहुती दिली आणि भसभस भसभस तुम्ही पाणी वतलं तर तो यज्ञ त्याच्यामुळे काय विजणार आहे ना तो. तशा पद्धतीने की ते स्टमक ऍसिड आहे. तुम्ही खूप जास्त पाणी पिलात की तुमची पचन प्रक्रिया मंदावून जाणार आहे. त्यामुळे जेवणात पाणी तुम्हाला किती घ्यायचं आहे तर ते 1 ग्लास पाणी प्यायचं आहे. जेवण संपल्यानंतर अर्ध्या तासानंतर पुन्हा 1 ग्लास पाणी तुम्ही पिऊ शकता. तर हे पाणी पिण्याचं प्रमाण किंवा पद्धत अशा पद्धतीची असली पाहिजे. याच्यामध्ये वर्कआउट करणारे जे लोक आहेत सर, त्यांनी वर्कआउट दरम्यान जे पाणी पितायत ते ह्या पाण्यामध्ये धरायला नाही पाहिजे. म्हणजे 3-3.5 लिटर जे पाणी तुम्हाला प्या म्हटलंय ते तुमचं वर्कआउट, तुम्ही चालताय किंवा जिम मध्ये व्यायाम करताय त्यावेळेला जे तुम्ही पाणी पिताय ते तुमच्या शरीर श्रमासाठी वापरलं जाते. तर ते सोडून साधारणतः हे अशा पद्धतीने पाणी पिणं व्हायला पाहिजे. काही लोक जेवणाच्या अगोदरच भरपूर पाणी पितात. आपण सोपं उत्तर आहे ना की तुमच्या ऍसिड सिक्रेशन सुरू झाले तर तुम्ही आधी पाणी पिऊन घेतलंय, म्हणजे ते अयोग्य आहे. अयोग्य आहे. जेवणाच्या सुरुवातीला पाणी पिणं म्हणजे 1 घोट पाणी पिऊ शकता. अन्ननलिका कोरडी आहे तर अन्न जाताना तुम्हाला ठसका लागू शकतो, होऊ शकतो, म्हणून 1 घोट तुम्ही पाणी पिऊ शकता आणि जेवण सुरू करू शकता. पण ते खूप जास्त पाणी पिणं हे पचनाच्या दृष्टीनं पण आणि आरोग्याच्या दृष्टीनं पण चुकीचं आहे. आहार घेताना सुद्धा सांगितलं ना, जनरली आपण बघितलं की सुरुवातीला एक भाताचा आणि घास खायला पाहिजे. म्हणजे पहिलं मृदू अन्न गेलं पाहिजे आणि मग तुम्ही भाकरी भाजी आणि असं ते जेवण सुरू करून मग शेवटी पुन्हा भात वरण किंवा असं खायला पाहिजे. पण सुरुवातीला एखादा घास भाताचा खाल्ला गेला पाहिजे. सुरुवात मृदू अन्न पहिलं गेलं पाहिजे. हा भाग त्यातला आहे. आणि 1 घोट पाणी, कारण अन्ननलिका कोरडी आहे म्हणून एकाच घोट पाणी पिणं सुरुवातीला ठीक आहे. पण खूप जास्त ग्लासभर पाणी पिऊन मग जेवायला ते अत्यंत चुकीचं आहे. तर तसं नाही करायला पाहिजे. आता आहाराचे जे आपण म्हणतो तामसी आहार, आहाराचे किती प्रकार आहेत? आहाराचे प्रकार म्हणजे आपले मानसभाव जे होत आहेत सात्विक, राजस आणि तामस, हे त्या काय म्हणू आपण आहारातनं घडतायत. तर ते अन्न तशा पद्धतीचं आहे असं म्हणायला मी म्हटलं ना, गुलाबजाम मधुर रस हा माऊलींनी सात्विक सांगितला ना, तर 1 गुलाबजाम खाल्ला की तो सात्विक आहे. 3-4 बाउल वरून खाल्ली की ते तामसिक आहे. तर त्यामुळं अन्न वाईट नाही,
तुम्ही किती प्रमाणात घेता ह्याच्यावरती त्याचा परिणाम कसा होणार हे ठरलेलं आहे. आता याला जोडून मला तुम्हाला दोन गोष्टी आवर्जून म्हणजे आहारविधी विशेष आयतन नावाचा प्रकार आयुर्वेदामध्ये खूप छान सांगितलेला आहे. तर अन्नपचन चांगलं व्हावं ह्यासाठी काय करायला पाहिजे म्हणजे कशा पद्धतीनं जेवण करायला पाहिजे. तुम्ही म्हणालात ना की आहार कसा आहे, तर ते आहार कसा असायला पाहिजे हे छान आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्याचा एक छान श्लोक आहे, उष्ण स्निग्ध मात्रावत जीर्णे वीर्याविरुद्धम इष्ट देशे इष्ट सर्वोपकरणम नाती द्रुतम नाती विलंबितम अजल्पन अहसन तन्मना भुंजित आत्मानम. म्हणजे काय, उष्ण जेवण गरम असलं पाहिजे, स्निग्ध त्याच्यामध्ये तेल तुपाचा अंश व्यवस्थित असला पाहिजे, मात्रावत म्हणजे योग्य प्रमाणात घ्या, आवडीचं आहे म्हणून भरपूर खाल्लं ना आवडीचं आहे म्हणून अगदीच कमी खाल्लं तसं नको. मात्रावत जीर्ण पहिलं अन्न पचलंय का नाही त्याचा विचार करा आणि मग जेवण करा. आताच जेवण झालं होतं पण कुणीतरी जिलेबी समोर आणून ठेवली, नको, बरोबर. आपलं पोट भरलंय तर जीर्ण. वीर्य विरुद्ध म्हणजे याच्यामध्ये दूध आणि फळं एकत्र करून खाऊ नये, केळीचं शिकरण, फ्रूट सलाड, मिल्कशेक. त्वचेचे विकार असणारे रुग्ण तुम्ही आयसोलेट करा, तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. मोस्ट ऑफ लोकांची हे असलं काहीतरी खाण्याची सवय असते, ठीक आहे. नॉनव्हेज आणि दही एकत्र करून नाही खायला पाहिजे. त्याच्यानंतर म्हणजे जे आपल्याला नजरेला बघायला खराब वाटतं नसं, दूध भात मीठ टाकून खातात लोक, दूध भात तिखट टाकून खातात, तर हे दिसायला जे खराब आहे ते सगळं शरीराला सुद्धा खराब आहे. तर ते हे विरुद्ध अन्न हा जो प्रकार आहे, तर वीर्य विरुद्ध हे दूध आणि फळ एकत्र खाऊ नये, दूध आणि मीठ एकत्र करून खाऊ नये, नॉनव्हेज आणि दही एकत्र खाऊ नये. तर ते काय म्हणू पण पाककला वेगळ्या असतील, पण आहारशास्त्र आरोग्यशास्त्र याचा विचार करून आपण आहार ग्रहण करायला पाहिजे. तर ते विरुद्ध अन्न खाण्यामध्ये नको. वीर्य इष्ट देशे इष्ट सर्व उपकरण. सुंदर ताट आहे पण अत्यंत गलिच्छ जागी खायला वाढले, जाईल का जेवण तुम्हाला? नाही जाणार. हा, तर ते इष्ट देशे म्हणजे चांगल्या ठिकाणी बसून लागणारं सगळं घेऊन जेवायला बसा. नाती द्रुतम नाती विलंबितम म्हणजे अगदीच तुम्ही रेंगळत जेवण करताय असंही नको आणि भरभर भरभर भरताय असंही नको. तुम्ही डायबिटीसच्या लोकांचा जेवणाचा वेग निम्म्याने कमी करा, तिकडे शुगर लेवल डाऊन व्हायला सुरुवात होते. म्हणजे प्रत्येक घास चावून खाणं फार गरजेचं आहे. आमचे सर तेच म्हणायचे की अन्न हे पिलं पाहिजे आणि पाणी हे खाल्लं पाहिजे. म्हणजे अन्न इतकं चावा, इतकी लाळ त्याच्यामध्ये मिक्स होऊ द्या की तुम्ही पाणी पिताय असं वाटलं पाहिजे आणि पाणी इतकं चव घेऊन प्या की तुम्ही अन्न ग्रहण करताय असं वाटलं पाहिजे. मग हे नाती द्रुतम नाती विलंबितम अजलपण, जेवणाच्या मध्ये मध्ये थोडं पाणी पिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं आहे तन मना भुंजित आत्मानं. तुमचं मन चित्त सगळं एकाग्र करून जेवा, कारण ही शारीरिक मानसिक अशी अन्नग्रहण प्रक्रिया आहे. तुम्ही बिर्याणी बघितली की तोंडाला पाणी सुटतं, लोणचं बघितलं की तोंडाला पाणी सुटतं, किंवा कशाच तरी वास आला की तोंडाला पाणी सुटतं. तोंडाला पाणी सुटतं म्हणजे काय होतं, लाळ यायला सुरुवात होते ना. म्हणजे तुम्ही काय बघताय, काय वास घेताय ह्याचा आणि तुमच्या पचनक्रियेचा संबंध आहे. मग इकडे जेवण चाललंय तिकडे टीव्हीवर खून करायचं चाललंय, मग सलायवेशन होईल का फिअरचे हार्मोन सिक्रेट होतील. मग आपण हे समजून घेतलं पाहिजे की जेवण करताना मोबाईल कंपल्सरी बाजूला ठेवला पाहिजे, एकाग्र चित्ताने जेवण करायला पाहिजे. इकेगाई नावाचं एक जपानीज लोकांच्या हॅपीनेस सिक्रेट वरचं पुस्तक आहे, त्याच्यात त्यांनी तो छान मुद्दा सांगितलाय की ब्रेड ऑमलेट खाणारा माणूस जर टीव्ही बघत खात असेल, त्याचं ते खाऊन झालं की खाऊन झाल्यानंतर त्याला विचारायचं की त्या ऑमलेटमध्ये ऑनियन होतं का, तर ते त्याला सांगता येत नाही. मग मला सांगा तुम्ही ग्रहण केलेल्या आहाराला काय अर्थ आहे. तर त्यामुळे तुमचं मन चित्त सगळं एकाग्र करून तुम्ही आहार घेतला पाहिजे. अशा पद्धतीचं म्हणजे आहार कसा असावा किंवा कसा घ्यावा ह्याचं स्पष्टीकरण याच्यामध्ये तुम्हाला मिळतं. डॉक्टर साहेब, आताच सध्या वर्क फ्रॉम होम दिलेलं आहे बऱ्याच लोकांना. ते लॅपटॉप चालू करून जेवतात किंवा घरात महिला पण टीव्ही चालू करून सिरियल बघत बघत जेवतात, लहान मुलं मोबाईल बघत बघत जेवतात. ह्याचा काय परिणाम होतो पचन संस्थेवर एकंदर, किंवा हे योग्य की अयोग्य? पचन क्रिया किंवा म्हणजे आहार ग्रहण करणं हा फक्त काय एक काम आहे आणि संपवलं अशा पद्धतीचं नाहीये, तर तो शारीर मानस भाव आहे. मगाशी बोलताना मी तुम्हाला म्हणलं की लाळ स्त्रवण्याची जी प्रक्रिया आहे, तुम्ही जर काही वास घेतला, काही पाहिलं, तर त्याच्यामुळे जर तुम्हाला लाळ स्त्रवत असेल, तोंडाला पाणी येणं ही गोष्ट होत असेल, तर तुमचं लक्ष कुठं आहे ह्याचं महत्वाचा रोल आहे ना तुमच्या जेवणामध्ये किंवा तुमच्या पचनक्रियेमध्ये सगळ्या. अशा परिस्थितीमध्ये हे वर्क फ्रॉम होम जरी असलं काही जरी असलं तरी मला वाटतं की जेवणासाठीची 10 मिनिटं आपण काढायला पाहिजे. 10 मिनिटं सुद्धा नाही, अगदी 5-7 मिनिटांमध्ये तुम्ही जेवण करू शकता, ब्रेक दुपारचा जो आहे तो. पण जेवण हे एकाग्र चित्तानंच व्हायला पाहिजे, कारण तुमचे जे काही ऍसिड सिक्रेशन म्हणूया किंवा तोंडामध्ये लाळ येणं हे सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या तुमच्या सगळ्या काय म्हणू आपण एक रिफ्लक्स असल्यासारख्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या, आणि त्याच्यासाठी तुम्ही एकाग्र असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे जेवण हे जे आहे ते एकाग्र चित्तानं व्हायला पाहिजे. हे वर्क फ्रॉम होम करणारे लोक, मोबाईल घेऊन जेवण करणारे लोक ह्यांचं पचन बिघडलेलं असतंच आपल्याला. हो, लहान मुलांमध्ये आपल्याला ते जाणवतं. कॉन्स्टिपेशन आहे अलीकडं लहान मुलांमध्ये, हा कॉन्स्टिपेशनचा इश्यू खूप वेळा पाहायला मिळतो, कारण त्याचं तुम्ही म्हणला ते ह्या बारक्याला अगदी म्हणजे तुम्ही सांगितलेल्या पण लहान लहान बाबी आहेत की ही मुलं जर ते टीव्ही बघत जेवत असतील तर घासाच्या मध्ये पाणी प्यायला पाहिजे ह्याचा त्यांना विसर पडून जातो. एकाग्र चित्तानं जेवत नाही त्यामुळे त्यांना ते लक्षात येत नाही. चावत नाहीत,
त्या टीव्हीकडं किंवा त्या कार्टूनकडे पाहण्याच्या नादात ते खाल्लेलं अन्न न पूर्ण न चावता तसंच गिळतायत. मग का मुलांची पोट बिघडणार नाहीत, का त्यांची पोट दुखणार नाही? तर हे वर्क फ्रॉम होम काय, मोबाईल काय आणि टीव्ही काय, यातली कुठलीही गोष्ट जेवताना आपल्याला जवळ नको आहे. आपल्याला जेवण हे पूर्ण एकाग्रचित्तानेच करायचं आहे. मी आहार विशेष आहे त्यांचा जो श्लोक सांगितला त्यात शेवटचं होतं ना, तन मना भुंजित आत्मा, मन चित्त सगळे एकाग्र करून जेवण करायला पाहिजे. त्यामुळे नक्कीच हे तुम्ही काम करत जेवत असाल, टीव्ही बघत किंवा हातात मोबाईल धरून तुम्ही जेवण करत असाल तर त्याचा नक्की तुमच्या पचनक्रियेवरती दुष्परिणाम होणार आहे आणि पचन बिघडणार आहे. आता सलाड म्हणतो आपण की काकडी असन, मुळा असन, गाजर असन, बीट असन, हे जेवणापूर्वी खाल्लं पाहिजे म्हणजे त्याच्यातून फायबर मिळतं. आता हे काय तुमच्या दृष्टीने कसं? अगदी शब्दात पकडाय तुम्ही जेवणापूर्वी म्हणालात तर ते तसं नाहीये. हे सगळं जे काय आहे, काकडी, टोमॅटो, बीट, गाजर, मुळा, हे सगळं आपण फायबर म्हणून बघूया. बरोबर. तर जेवणामध्ये फायबर गेलं पाहिजे, नक्की गेलं पाहिजे. कारण काय, त्याच्यातलं जे सेल्युलोज आहे त्याच्याबरोबर शरीरात जे काही एक्सेस फॅट, ग्लुकोज, हे सगळं जे आहे ते त्यातनं त्याच्याबरोबर बाहेर जात असतं. त्याच्यामुळं फायबर जेवणात आलं पाहिजे आणि त्यासाठी हे सलाड जे आहे आपण सगळं बोललो, काय तुम्ही गाजर, मुळा, काकडी, बीट, टोमॅटो, जे काही तुम्ही सलाड घेताय ते घ्यायला पाहिजे. पण आयुर्वेदानं काय सांगितलंय, जेवणाच्या सुरुवातीला कफ आहे, मध्ये पित्त आहे आणि शेवटी वात आहे. ठीक आहे. तर त्यामुळे सुरुवातीला जनरली मधुर रसाचा आहार जो आहे तो आपण ग्रहण करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग मी नेहमी ते म्हणतो की तुम्ही म्हणजे हेवी स्वीट्स नाही खायला पाहिजे. पेढे, बर्फी, गुलाबजाम, असं शेवयाची खीर, रव्याची खीर, तांदळाची खीर, अशा पद्धतीचं स्वीट सुरुवातीला जेवणात आलं पाहिजे. मध्ये चपाती, भाजी, तिखट आणि शेवटी वरण, भात, तूप, म्हणजे तिन्ही दोषांचं पोषण होणार आहे, कफ, पित्त आणि वात. आणि तिन्ही दोष समस्थितीत राहिले की ते आरोग्य आहे आणि मग तुमचं पचन छान राहणार आहे. तर त्याच्यामुळे याच्या मध्ये मध्ये आपण ते सलाड जेवणाच्या मध्ये मध्ये खायचं आहे. सुरुवातीला सलाड खाऊन घेतलं आणि नंतर जेवण सुरू केलं, हे काही उपयोगाचं नाही. आहारशास्त्रदृष्ट्या त्याचा जो काही क्रम जो सांगितला आयुर्वेदानं, दोषांची स्थिती ही अशा पद्धतीची आहे आणि ती पाहता सलाड हे जेवणाच्या मध्ये मध्ये खाण्यात आलं पाहिजे, जेवणाच्या सुरुवातीला असं नाही. आणि ते प्रमाणात, म्हणजे आपण हे नव्हे, जसं आपण पूर्ण नॉनव्हेज खाणारे लोक नव्हे, ते काय पाणी पिणाऱ्या प्राण्यांनी नॉनव्हेज खावं, जिभेने पाणी पिणाऱ्या वगैरे, हा जसा काही तो सिद्धांत मांडतात, तसं आपण गवत खाणारे प्राणी पण नव्हे. सेल्युलोज पचवण्यासाठी आपलं आतडं बनवलं असं भाग, तर ते मिश्र आहार म्हणूनच तर ते जेवणाच्या मध्ये मध्ये आपण हे खाल्लं पाहिजे, सलाड खाल्लं पाहिजे. कच्चं अन्न जे आहे, म्हणजे तुम्ही सलाड चावून खाताय म्हणून ठीक आहे, पण अलीकडे तो नवीन ट्रेंड निघालाय ना, कच्च्या फळांचा ज्यूस प्यायचा, भोपळ्याचा ज्यूस प्या, हे क्या. एका चांगल्या अभिनेत्याला भोपळ्याचा ज्यूस प्यायल्यानंतर उलट्या झालेल्या आपण ऐकलेलं आहे. तर स्वरस ही संकल्पना आयुर्वेदामध्ये सांगितली ती, म्हणजे कोणत्याही काढलेला रस, तर तो कच्च्या ह्याचा जो काही काढलेला रस आहे तो पचायला खूप जड आहे पचन संस्थेला. तर त्याच्यामुळे हे उपयोगाचं नाही. म्हणजे कडुलिंबाचा रस पिला सकाळी उठून, त्याच्यानंतर कारल्याचा ज्यूस पिला, भोपळ्याचा ज्यूस पिला, हे पचनक्रियेला पचायला खूप जड जात असतं आणि पित्ताच्या तक्रारी असणाऱ्यांना, कोलायटिस असणाऱ्या ह्यामुळं उलट्या होऊ शकतात. तर त्याच्यामुळे हे अशा पद्धतीचं ज्यूस कच्चे पिणं उपयोगाचं नाही. सलाड म्हणून तुम्ही जे काय खाताय, काकडी, टोमॅटो वगैरे, ते जेवणात खायला हरकत नाही, ते पण चावून चावून सलाड खायचंय आपल्याला, त्याचा रस करून प्यायचा नाही. तर अशा पद्धतीने आपण सलाड जेवणात घेतलं पाहिजे. आता वेगवेगळ्या वयोगटात पचनाची कशी क्रिया असते? हा म्हणजे फार महत्वाचा प्रश्न आहे. आपण सुरुवातीपासून मी बोलताना हे 3 दोषांमध्ये मी सगळं बोलतो, कारण आयुर्वेदाचं जे काही शरीर क्रिया जी आहे ही या 3 दोषांवरतीच आधारित आहे. दोष म्हणजे आपल्याला एक शब्द आहे की कुणाचा दोष आहे असं, म्हणजे दोष म्हणजे वाईट असं नाही. तर ही 3 तत्व आहेत, कफ, पित्त आणि वात, हे काही शरीरातले 3 कॉन्स्टिट्युएंट्स आहेत आणि ते समप्रमाणात शरीरात असतील तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. तर ते समजून घ्या की दिवस, रात्र, वय, सगळ्याच्या सुरुवातीला कफ आहे, मध्ये पित्त आहे आणि शेवटी वात आहे. तुम्ही लहान मुलं बघा, ज्यांच्यामध्ये सगळा कफाचा डॉमिनन्स आहे, सगळे गुटगुटीत आहेत, छान हेल्दी आहेत, कारण कफ हा सगळा म्हणजे कसा बृहण आहे असं शरीराला. तर त्याच्यामुळं कफाचं प्राबल्य आहे लहान मुलांमध्ये. त्यांचे आजार पण तसेच आहेत, सर्दी, खोकला, हे सगळे कफाशी संबंधित विकार लहान मुलांमध्ये होताना दिसतात. मध्यम वय जे आहे त्याच्यामध्ये पित्ताचं प्राबल्य आहे. हा, आपल्याला बघा, मध्यम वयातली जे लोक आहेत त्यांना सगळे पित्ताचे त्रास, ऍसिडिटी होतीये, पचनाच्या तक्रारी आहेत, हे सगळं हे मध्यम वयाच्या लोकांना आहे. आणि उतार वयामध्ये वाताचा डॉमिनन्स आहे, म्हणून सगळं शरीरावर सुरकुत्या पडत चाललेल्या आहेत, शरीरात वात वाढत चाललेलं आहे, हाडं कमजोर होत चाललेली आहेत सगळ्याच बाजून, ते शरीरामध्ये वात वाढलेला आहे. तर ह्या दोषांना अनुसरून तुमचा अग्नी आहे. तर पित्ताचा अग्नी जो आहे तो तीक्ष्ण अग्नी, म्हणजे मध्यम वयाच्या लोकांची भूक जास्तच असते आणि ती तेवढी तीव्र पण असते. उतार वयात हा वाताचा जो अग्नी आहे तो विषम अग्नी आहे, भूक कधी कमी लागेल, कधी जास्त लागेल, कमी जास्त होत जाईल, अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे आपण वयस्कर लोकांच्या खाण्यामध्ये पण तशा पद्धतीचे व्हेरिएशन्स होताना आपल्याला दिसतात. कफाची जी ही मुलं आहेत त्यांच्यामध्ये कसं आहे की अग्नी आहे, भूक आहे,
पण त्यांना असं वारंवार खाण्यासाठी किंवा खूप जास्त काय म्हणजे जितकं पित्त प्रकृतीच्या लोकांना ती उरत आहे, म्हणजे पित्ताचं डॉमिनन्स असताना जेवढं मध्यम वयाच्या लोकांना जेवढी भुकेचं हे आहे तितकं लहान मुलांमध्ये ते नाहीये. त्यामुळे ते ठरलेल्या वेळेत ठरलेलं खाणं, अशाच पद्धतीनं लहान मुलांचं जेवण पाहिजे. मध्यम वयाचे जे लोक आहेत त्यांची भूक मात्र सडकून आहे, त्यामुळे त्यांना वेळेवर खाणं मिळणं गरजेचं आहे. कारण साहजिक आहे, ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आहे, त्याच्यात शरीर श्रम आहेत, त्याच्यामुळे तुमची भूक चांगली असणार आहे, त्या वेळेला तुम्हाला खाणं मिळणं गरजेचं. नाही खायला मिळालं तर तुम्हाला त्रास सुरू होतो. आणि उतार वय विषय मागणी, त्यामुळे उतार वयातला जो आहार आहे तो कमीच प्रमाणामध्ये असला पाहिजे. आता हे जसं वयानुरूप झालं तसं तुम्ही आहार किती प्रमाणात घ्यावा ह्याचाही एक श्लोक आयुर्वेदानं दिलेला आहे. दो भागो पुरीयेत अन्न तो येनेक पुरीयेत मारुतस्य प्रचारार्थम चतुर्थ अवशेष येत. म्हणजे काय, तर तुमच्या पोटाचे 4 भाग करा. 2 भाग एवढं अन्न असलं पाहिजे, 1 भाग हे पाणी असलं पाहिजे, आणि वरचा 1 भाग जो आहे तो वात दोषाच्या कार्यासाठी, म्हणजे ते अन्न घुसळलं जावं चांगलं ह्याच्यासाठी रिकामा ठेवायचा आहे. पण आज नॉनव्हेज आहे म्हटल्यानंतर चौथा भाग सुद्धा संपला, मग पचन बिघडणार. ते म्हणजे आपल्याकडे ग्रामीण भाषेमध्ये आहे नरड्याला येईपर्यंत, आता हे काही उपयोगाचं नाही. हे असं केलं की तुम्हाला पचन बिघडणार आहे, म्हणजे हे अन्न पचवायला शरीराला नक्कीच त्रास होणार आहे. तर ते मात्रावत असं म्हणत असताना ही जे काही प्रमाण आहे वयानुरूप पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि एक हा ठोकताळा की थोडी भूक राखूनच आपण जेवण करायला पाहिजे, तर अन्नपचन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आता कामाचा ओघ एवढा वाढलाय की लोकांना लाईफस्टाईल खूप धावती झाली, स्ट्रेस वाढलाय, टेन्शन वाढलंय, ह्याचा पचनावर परिणाम होतो का? 100% ह्याच्यावर परिणाम होतो. ह्या अनुषंगानं आयुर्वेदामध्ये ग्रहणी नावाचा एक विकार पचनाशी संबंधित सांगितलंय. आधुनिक शास्त्रामध्ये त्याला IBS असं म्हटलं जातं, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा असे लोक भेटतील की जे म्हणतात की आम्ही खाल्लं की लगेच टॉयलेटला जायचं आम्हाला इच्छा होते, किंवा खातात आणि लगेच टॉयलेटला जातात. तर हे सगळे लोक कोण आहेत, तर हे IBS इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असणारे लोक आहेत, ज्यांची पचनाची प्रक्रिया बिघडलेली आहे. तर या रुग्णांना म्हणजे काय म्हणू आपण, उपचार देत असताना त्या डॉक्टरांचा खरंच कस लागतो. म्हणजे पोट एकतर असं आहे की ते बिघडलं की रुग्णाची अवस्था कशी आहे, तर त्याचं पोट डोक्यात आहे आणि डोकं पोटात आहे. कंटिन्यू ते त्याचं बारीक कट्ट वाजलं पोटात तरी त्याचं त्याच्याकडे लक्ष असतं, इतका माणूस डिस्टर्ब होतो पचनक्रिया बिघडल्यानंतर. आणि IBS म्हणजे ग्रहणी हा जो विकार आहे ह्याच्यामध्ये फक्त तुमची पचनक्रिया सुधारण्यात रोल आहे असं नाहीये, तर तुमची मानसिक स्थिती कशी आहे ह्याचा फार महत्वाचा त्याच्यामध्ये रोल आहे. कारण सर, भयज अतिसार नावाची गोष्ट सांगितली, म्हणजे तुम्ही घाबरल्यानंतर सुद्धा तुम्हाला जुलाब होऊ शकतात, इतकं आहे. म्हणजे तुमच्या मानसभावांचा तुमच्या पचनक्रियेवरती किती जवळचा संबंध आहे आपण समजू शकतो. तर हे घामपण येतोय, तर साहजिक गोष्ट आहे. पण तशा पद्धतीनं तुमचं IBS ज्या वेळेला आहे, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, ग्रहणीचे जो विकार आहे, त्याच्यामध्ये तुमचं चित्त स्थिर नसतं. ह्या लोकांचं कंटिन्युअस एक्साइटेड किंवा कंटिन्युअस काय म्हणू आपण, ज्यांना जे सारखे वर्कोलिक लोक असतात ना, त्यांच्याकडे तुम्हाला कुठं शांतताच दिसत नाही. ह्या लोकांचं मग पचन सारखं डिस्टर्ब, सारख्या नर्व त्यांच्या त्या डायजेस्टिव्ह सिस्टमच्या स्टिम्युलेट होत असतात, आणि मग त्यांना ते प्रेशर येऊन पोट साफ होत असतं. तर ते त्याच्यामध्ये तुमच्या मानसभावाचा खूप काय म्हणू आपण, खूप मोठा संबंध आहे. मग त्यावेळेला आम्ही नक्कीच मग त्यावेळेला औषधांच्या बरोबर मग तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही एकाग्र व्हायला शिका. मग तुमचं ज्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणू आपण, ह्या सगळ्या स्ट्रेस मधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठीचे जे काही मग तुमच्या हॉबीज असतील, कोणाला मग डान्स करायला आवडेल, कोणाला गाणी ऐकायला आवडेल, हे आवर्जून करा असं आम्ही सांगतो. मेडिटेशनचा रोल त्याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. तुम्ही एकाग्र झाल्यानं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या मानसिक भावावरती नियंत्रण आणता येतं. त्यामुळं अशा पद्धतीचे जे विकार आहेत, ज्यांना म्हणजे मोठ्या आतड्याची पचनाची ताकद बिघडते ह्याच्यामध्ये, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मध्ये, IBS मध्ये, तर त्या लोकांनी आपल्या ह्या मानसिक आरोग्याचा नक्की विचार केला पाहिजे. कारण त्याचा आणि ह्या तुमच्या आजाराचा खूप जवळचा संबंध आहे. जोपर्यंत तुमची मानसिकता ठीक होत नाही तोपर्यंत फक्त उपचार घेऊन तुमचं पोट जागेवर येणार नाही. सर, आता हे मूळव्याधाचा आजार आहे, दुखणं आहे, ते नेमकं पचनाशी संबंधित आहे का, काय त्याच्या मागे काय? जनरली आपण बघतो की त्याला अवघड जागचं दुखणं असं म्हटलंय. बरोबर. पण ते दुखणं जरी अवघड जागी असलं तर त्याचं मूळ जे आहे ते तुमच्या पचनक्रियेमध्ये आहे. मूळव्याध असं म्हणत असताना बऱ्याच वेळा काय होतं, आपण हे लक्षात घेत नाही की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे त्याच्या डिफरन्शियल डायग्नोसिस जे आहे ते समजून घेतलं पाहिजे. मूळव्याधामध्ये 3 प्रकारची पॅथॉलॉजी आपल्याला पाहायला मिळते. फिशर असतं, पाईल्स असतं आणि फिशूल असतो. ठीक आहे, म्हणजे आयुर्वेदामध्ये फिशरला परिकर्तिका असं म्हटलं की जे संडासच्या जागी जखम होते. त्याच्यानंतर पाईल्स ज्याच्यामध्ये कोंब असतात संडासच्या जागी, आणि तिसरा भाग जो आहे तो फिशुला म्हणजे भगंदर. ठीक आहे, दुसरा एक इन्फेक्टिव्ह हे इन्फेक्शन होऊन ट्रॅक तयार झालेला असतो. तर ह्या 3ही अवस्था मूळव्याधाच्या, ह्याचं मूळ हे तुमच्या पचनक्रियेमध्ये आहे. पहिलं तुमचं पचन बिघडलेलं आहे, कॉन्स्टिपेशन आहे, म्हणजे तुम्हाला पोट छान साफ होत नाही. मग पोट साफ होत नाही म्हणल्यावर तर संडासला खडा होणार आहे, झालेली संडासला संडासच्या जागी घासून येते,
पहिल्यांदा जखम होती, ही झालेली जखम म्हणजे फिशर आहे. त्याचे पुन्हा दोन प्रकार आहेत, अॅक्यूट आणि क्रोनिक. म्हणजे आताच काल काहीतरी उलट सुलट खाण्यात आल्याने दुसऱ्या दिवशी पोट साफ होताना संडासला जखम झाली, तर ते अॅक्यूट फिशर आहे. तुम्ही जर त्याचे व्यवस्थित पटकन उपचार घेतले तर ते पटकन बरं होऊन जातं. काही लोकांना क्रोनिक फिशर असतं, म्हणजे हे ह्यांचं वारंवार त्यांना संडासला खडा होत असतो, वारंवार ती जखमेवर घासून घासून ती जखम ताजी राहत असते. हे अॅक्यूट फिशर आहे. बऱ्याच वेळा शरीर काय करतं, वरून एक त्वचेचा हलकासा पडदा त्याच्यावर झाकतं आणि तो आपल्याला हातालाही लागतो. त्याला सेंटिनल पाईल म्हणतात, म्हणजे गार्ड करणार पाईल. का तर ती जखम बरी होत नाही म्हणून शरीर त्याच्यावर एक त्वचा झाकून देतं. तर हे क्रोनिक फिशर आहे. हे सुद्धा म्हणजे हे अॅक्यूट फिशर आणि क्रोनिक फिशर, ह्या दोन्हीही गोष्टी औषध उपचारांनी आणि तुमच्या जर आहार घेण्यामध्ये तुम्ही बदल केलात व्यवस्थित तर पूर्णतः बरं होतं. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया करण्याची गरज पडत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की याच्यासाठी लोक ऑपरेशन करून मोकळे होतात, पण पुन्हा त्रास होतो कारण पचनक्रिया सुधारलेली नाही. तर महत्वाचं ते पचनक्रिया त्याच्यात सुधारणं महत्वाचं आहे. त्यासाठी औषध उपचार घेतले जाणं गरजेचं आहे. पाईल्सची अवस्था आहे ती त्याच्या पुढची अवस्था आहे. ही जखम होऊन पुन्हा वारंवार संडासला खडा होत आहे. तुम्ही कोणताही म्हटलं की वरची ब्लड वेसल जी आहे ती खाली कोंब बनून येते, आणि मग हे कोंब मध्ये पुन्हा फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री अशा पद्धतीचं व्हेरिएशन आहे. थर्ड डिग्री कोंब म्हणजे चुंबळी एवढा कोंब होतो, तो ऑपरेटच करावा लागतो. तर आजाराची अवस्था कोणती आहे त्याच्यावर त्याचे उपचार ठरणार आहेत. फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री मध्ये तुम्ही पोटात औषध घेऊन स्वतः त्याच्यामध्ये तुम्हाला उपशम मिळू शकतो. बगंदर जो आपण म्हणतो फिशुला, त्याच्यामध्ये सुद्धा तेच आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर तुम्ही उपचार घेतले, आयुर्वेदामध्ये त्याच्यामध्ये पंचकर्म करता येतं, त्याच्याने खूप चांगल्या पद्धतीचं म्हणजे काय म्हणू आपण त्याला उपशम मिळून जातो. क्षारसूत्र नावाची एक संकल्पना आहे जी त्याच्यामध्ये उपचारात आणली जाते, शस्त्रक्रियेसारखीच ती आहे. आणि आयुर्वेदा म्हणजे अलोपॅथीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये आधुनिक उपचारांमध्ये सुद्धा त्याच्यात वेगवेगळे उपचार करून त्याची सर्जरी केली जाते. पण ह्याचं सगळ्या ह्या तीनही आजार आपल्याला होऊच नाही असं वाटत असेल तर आपण आपली पचनक्रिया छान चांगली ठेवली पाहिजे. ज्याला संडासला बसरट होते व्यवस्थित, पोट छान साफ होतं, त्याला कुठल्याही पद्धतीचा मुळव्याध होणार नाही. त्यामुळे तुम्हाला पचन चांगलं होऊन रोज पोट छान साफ होणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे मलावष्टंभ, कॉन्स्टिपेशन, पोट साफ न होणं हे जे दुखणं आहे ते आपण हलक्यात घेता कामाचं नाही. त्याच्यासाठी उपचार घेणं गरजेचं आहे. ते उपचार नाही घेतले तर मुळव्याधाचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. मग त्यातलं मी म्हटलं तर कुठल्याही लक्षणांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. आता बऱ्याचदा काय होतं की रक्त पडतं बऱ्याचदा लोकांच्या ह्याच्यात, त्यांना ती एक भीती वाटते की कॅन्सर वगैरे असेल का काय, तर ती ती स्टेप काय आहे, म्हणजे प्राथमिक आहे की तो एक नाही वेगळा बघा, प्रकार आहे? कॅन्सर ही पॅथॉलॉजी जी आहे ती नाही अशी नाही, एका दिवसात संडासमधून रक्त पडतं. हो 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 हम्म, बोलतो ना. कॅन्सर ही पॅथॉलॉजी जी आहे ना, ही अशी एका दिवसात निर्माण होणारी पॅथॉलॉजी नाहीये. हम्म, सोपं समजून घ्या की क्रोनिक वुंड कॅन बी ए कॅन्सरस. हम्म, न बरी होणारी जखम जी आहे ना ती तुमची कॅन्सरकडे जाऊ शकते. तर हे फिशर आहे, तर तो क्रोनिक फिशर जो आहे तो तो कॅन्सर होऊ शकतो का? तो होऊ शकतो. म्हणून उपचार घ्यायला पाहिजे. बगंदर तुमचा खूप दिवसांचा आहे, तिथं ती म्हणजे बळबळ जखम आहे, ती तुम्ही तशीच ठेवली तर ती कॅन्सरमध्ये कन्वर्ट होऊ शकते, नक्की होऊ शकते. तर आज संडासला रक्त पडलं म्हणून कॅन्सर होईल ही भीती मनात आणणं चूक आहे. ठीक आहे, संडासला खडा झाला, जखम झाली की तिथनं ते संडास बरोबर रक्त जातं. रेष जी रक्त जात असतं आणि संडासच्या जागी टोचल्यासारखं होतं, ठणक लागतं, हे फिशरचं लक्षण आहे. कोंब असले की पाईल्सचं डिफरन्शियल डायग्नोसिस काय आहे? पेनलेस ब्लिडिंग आहे, म्हणजे तुम्हाला दुखत नाही पण ठेमठेम रक्त पडतं. ठीक आहे, तर हे हे रक्त पडणं म्हणजे लगेच कॅन्सर आहे असं समजण्याचे कारण नाही. पाईल्समध्ये पण तशा पद्धतीचं ब्लिडिंग होऊ शकतं. पण पुन्हा अॅक्यूट का क्रोनिक, जुनाट जर तुम्हाला खूप दिवसांपासून रक्त पडतंय तर ते कॅन्सरकडे जाऊ शकतं. ठीक आहे, संडासमध्ये रक्त मिक्स होऊन पडतंय तर त्यावेळेला आपण कोलायटिसची शंका घ्यायला पाहिजे. ठीक आहे, कारण ते मिक्स होऊन म्हणजे आतड्यातच आत जखम आहे म्हणून ते रक्त तसं मिक्स होऊन पडतंय. पण फ्रेश ब्लड जे आहे ते तुमचं फिशर आणि पाईल्सशी संबंधित असतं, आणि ते अॅक्यूट असेल म्हणजे अलीकडे पडणार असेल तर लगेच कॅन्सरची भीती मनात आणण्याचे कारण नाही. पण खूप दिवसांपासून तुम्हाला ब्लिडिंग होते ना, आता थांबतच नाहीये, हम्म. तर तशा केसमध्ये 1% ते कॅन्सरकडे जाऊ शकतं. आणि मी सुरुवातीला जे बोललो, नॉन हिलिंग वुंड, न भरलेली जखम कधीही कॅन्सरकडे परिवर्तित होऊ शकते. इसोफॅगसला म्हणजे आपण चहा पितो ना रिकामी पोटी, मोस्ट ऑफ टाइम लोकांना इथं इथं दुखतं म्हणतात बघा, छातीच्या मध्ये. तर इथं अन्ननलिका पोटाकडे वळत असते, याच ठिकाणी पटकन तुमचं जे चहा पिलेलं किंवा हे पटकन पडत असतं. कॅन्सर होण्याची साईटमध्ये मेजर साईट ती आहे, स्टमकचं जे वरचं एंड आहे, कार्डियक एंड, तिथं लोकांना मोस्ट ऑफ टाइम पोटाचा कॅन्सर होतो. पाहिलं इकडच्या भागाला तर होतो, पण मॅक्झिमम शक्यता इकडे राहतात. तर हे याची कारणं काय आहेत? तर हे तुमचा उलटा सुलटा आहार, रिकाम्या पोटी राहणं, पित्त वाढणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग वारंवार होणारा अल्सर आहे, वारंवार ऍसिडिटी होती आणि तुम्हाला रिफ्लक्स इसोफेजायटिस होतोय, तर ते पुढे जाऊन कॅन्सरमध्ये कन्वर्ट होणार आहे. कोलायटिस आहे, तो बराच होत नाही,
तर आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो. हम्म. पण आता हे कधी कधी 2-2, 4-4 महिन्यांनी रक्त पडतं संडासमधून. मग ही फार भीतीदायक गोष्ट नाहीये का? हा 2-4 महिन्यानंतर पडतं, म्हणजे आज पडलं आणि 4 महिन्यानंतर पडलं तर ते नक्की तुमचं फिशर्स किंवा पाईल्स ब्लिडिंग असतं. ओके. संडासला खडा झाला म्हणून घासून आलं की रक्त पडलं, अशा पद्धती. पण किंवा सर हे तिखट वगैरे खाल्लं तर? हो, मिरची ठेचा खाल्ल्यानंतर होणाऱ्या गोष्टी आहेत ह्या. तर ते हे होऊ नये, पण ते 4 महिन्यातनं पडलं म्हणून दुर्लक्षित करावं, त्याचा उपचार घेऊ नये असं नक्कीच म्हणता येणार नाही. ती पॅथॉलॉजी आहे, ती अॅक्यूटची पुन्हा क्रॉनिक होणार आहे, त्यामुळे त्याच्यासाठी उपचार घेतला पाहिजे हे मात्र नक्की आहे. डॉक्टर साहेब, सर्वसामान्यांना सतत सतावणारा आजार म्हणजे ऍसिडिटी. तर ऍसिडिटी नेमकी काय होते, कुठल्या सवयींमुळे होते आणि ती बरी कशी करायची? पचनाचे विकार म्हणताना सगळ्यात जास्त जे काही पेशंट येतात ते हीच कंप्लेंट घेऊन येतात की आम्हाला ऍसिडिटीचा त्रास आहे. बरोबर. याची तीव्रता प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळी असते बरं का. बऱ्याच वेळा काय होतं, आपण म्हणजे मी नेहमी ते सांगतो की पित्ताची ताकद किती आहे, तर जे पित्त आपण नॉनव्हेज खाल्लेलं मांस पचवू शकतं ते आपलं आतडं पचवू शकत नाही का? तर बरोबर. पचवू शकतं, पण का पचवत नाही? तर तोंडापासून संडासच्या जागेपर्यंत आतड्याला आतनं म्युकोजल लेअर आहे, थुंकीचा थर आहे सोप्या भाषेत बोलायचं झालं तर. त्याच्यामुळं हे जे काही ऍसिड आहे ते आतड्याच्या ह्याच्यावर त्वचेवरती काम करू शकत नाही आणि म्हणून ते पचवत नाही. पण कोलायटिस होणं किंवा अल्सर होणं म्हणजे आतडं पचवण्याचीच सुरुवात असते, हे पित्तच करतंय. म्हणजे ऍसिडिटी होणं हे कुठंपर्यंत जाऊ शकतं, तर ते अल्सर होण्यापर्यंत जाऊ शकतं. इतकं ऍसिडिटी ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. मग हे का आहे असं? तर माझ्याकडे तलवार आहे, हम्म. चांगली धारदार तलवार आहे ना. बरोबर. तर युद्धाला लढायला गेलो तर ती माझी ताकद आहे ना. बरोबर. पण हीच जर मी इतर वेळी घरात मुलांच्या हातात खेळताना दिली किंवा कुठेही सहज वापरायला लागलो तर तिची धार मला इजा करणारी ठरू शकते. बरोबर. अगदी तसंच आहे की अन्न पचनासाठी जे पित्त आपल्या शरीरामध्ये आहे ती आपली सगळ्यात म्हणजे काय म्हणू आपण शरीराची मोठी स्ट्रेंथ आहे. तुम्ही जे काही खाताय ते पचवलं तर आहे ना छान, म्हणून तर आपल्याला ऊर्जा मिळते आणि पोषण अंश जो पाहिजे तो मिळतोय. तर ते अन्न वेळेवर जाणं म्हणजे ऍसिडिटी असं म्हटलं की ऍसिडिटी इज इक्वल टू अवेळी जेवण. इतकं साधं सोपं समीकरण आहे. म्हणजे ऐकायला कितीतरी हे सोपं वाटत असलं तरी ते मी बघितलंय रुग्णांमध्ये की ते लोक वेळेवर जेवत नाहीत. तर तुम्ही अवेळी जेवणामुळे काय होतंय की ते जे पित्त अन्न पचवण्यासाठी आलेलं आहे त्याला तुम्ही वेळेत अन्न देत नाही आणि मग त्याच्यामुळे त्याचे जे काही उपद्रव आहेत ते तुम्हाला सहन करावे लागतात. ते म्हणजे ऍसिडिटी आहे. सुरुवातीला पचन कसं होतं हे बोलतानाच मी तुम्हाला बोललो की पोटाच्या पिशवीमध्ये स्टमकमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रेट होतं, HCl. फरशीवर टाकल्यावर जे फसफसतं सर, तशा तीव्रतेचं ऍसिड तुमच्या पोटामध्ये तयार होतंय. त्याला जर तुम्ही अन्न दिलं तर ते अन्नात मिसळतं, माइल्ड होऊन पुढे ते इंटेस्टाइन्स मध्ये निघून जाते, मग त्याचा त्रास होत नाही. पण या ऍसिडला जर अन्न मिळालं नाही तर ते वरच्या दिशेने आलं की ते इसोफॅगसच्या म्युकोजाला फ्रेंडली नाही. मग तिथं तुम्हाला इरिटेशन सुरू होतं, आपल्याला जे जळजळ म्हणतो ना आपण. जळजळ होते. हा, तर ते ऍसिड वरच्या दिशेने आलं आणि ते इरिटेशन जे झालं ते म्हणजे आपल्याला तुम्हाला आम्हाला जाणवणारी जळजळ आहे. बरं, आता ही जळजळ केवढ्यापर्यंत जाते, तर रिफ्लक्स इसोफेजायटिस नावाचं एक डिसीज आहे. म्हणजे तुमच्या अन्ननलिकेला आतनं अल्सरेशन होतात, सगळ्या इसोफॅगसला आतनं अल्सरेशन होतात आणि अन्न जाताना त्याचे कॉन्ट्रॅक्शन इन्व्हॉल्युटरी सुरू होतात. म्हणजे घास गिळताना सुद्धा पेशंटला त्रास व्हायला लागतो, इतकं ऍसिडिटीमुळे त्रास होऊ शकतो. तर हा म्हणजे हे कशामुळे होते, तर फक्त पित्तामुळे होतंय. त्याच्यानंतर असंच ऍसिड जर अन्न न घेता पुढे निघून गेलं तर आपण म्हणलं तो जो काही आत म्युकोजल लेअर आहे हे ऍसिड सारखं जाऊन 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 तो म्युकोजल लेअर विरळ करायला लागतो, त्याला आपण कोलायटिस झाला असं म्हणतो. आणि हे विरळ करून ते फार जात राहिलं की मग ते लचका तोडतंय, तो म्हणजे अल्सर आहे. ठीक आहे, तर हे सगळं कशामुळे होतंय, तर ऍसिड जे आहे ते अन्नात मिक्स होऊन जे पुढे जायला पाहिजे तर न होता मोकळं पुढे जातं किंवा वरच्या दिशेने येतं, ह्याच्यामुळे ऍसिडिटी होतीये. आणि हे जर टाळायचं तर वेळेवर जेवण करणं हा मूलमंत्र आहे. काय घरगुती उपाय आहेत त्याचे? घरगुती उपाय आपण बोलूया. घरगुती उपाय हा गोंधळ आहे. म्हणजे घरगुती उपायाच्या नावाखाली लोक काहीही करत बसतात. सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे डॉक्टरांना भेटणं. अरे डॉक्टरांना भेटणं असंही मी म्हणणार नाही सर. डॉक्टरांना कोणत्या वेळेत भेटलं पाहिजे ते मी सांगू नये किंवा का भेटायचं तेही सांगतो. पण सगळ्यात महत्वाचं असं आहे सर की जर मला पहिला नंबर मिळवायचा आहे तर मला चांगला अभ्यास करायचा आहे आणि तेवढा एकच पर्याय असू शकतो सर. बरोबर. त्याला वेगळे पर्याय असत नाही. तसं समजून घ्या की तुम्हाला ऍसिडिटी जर होतीये आणि तुम्हाला पित्त म्हणजे त्या ऍसिडिटीचा जो काय आम्ल पित्त म्हणा, तुम्ही ऍसिडिटी म्हणा, सोप्या भाषेत जे काय, तर हा जर त्रास तुम्हाला थांबावा असं वाटत असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे ते वेळेवरती जेवण 3 वेळेला वेळेवरती खायचं आहे. हा पहिला भाग. दुसरा भाग ह्याच्यामध्ये जोडून येतो तो कोणता आहे, तर काही घटक असे आहेत की जे पित्त वाढवतात.
आणि मजा अशी आहे की आयुर्वेदामध्ये प्रकृती नावाचा सिद्धांत सांगितलेला आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये एका दोषाचा डॉमिनन्स असतो. ठीक आहे, मग त्याची काही काही लक्षणं आहेत. आता हे तुमचं कपाळ विशाल आहे, तर ते शरद पवारांचं असं कपाळ विशाल आहे, हे कफ डॉमिनंट असणाऱ्या लोकांचं लक्षण आहे. खालीत ते पालीत केस गळणे, केस पांढर होणे हे साधारणतः पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये दिसतं. ठीक आहे, दोन पदार्थ समोर ठेवले, म्हणजे इकडे छान बासुंदी किंवा शेवयाची खीर ठेवली आणि इकडे मिसळ ठेवली. ठीक आहे, तर मिसळ खाणारा जो आहे तो पित्त प्रकृतीचा आहे आणि ही खीर जो खाणार आहे ना तो कफ प्रकृतीचा आहे. ठीक आहे, तर ज्यांच्या शरीरामध्ये पित्ताचा डॉमिनन्स आहे, ज्यांची प्रकृतीच पित्ताची आहे, त्यांना फार पटकन ऍसिडिटी होणार आहे. पण त्याला सुद्धा बाकीच्या ह्या गोष्टी, म्हणजे एकदा तुमची प्रकृतीमध्ये पित्ताचा डॉमिनन्स आहे लक्षात आल्यानंतर तुम्ही जीवनशैलीमध्ये तसे बदल करू शकता. तर गवारी, वाटाणा, मेथी, शापू, तुरडाळ, पोहे ह्या ज्या गोष्टी आहेत, तिखट, तर्री, ठेचा, तेल तिखट, हे सगळं म्हणजे 100% तुम्हाला पित्त वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. हे तुम्ही आवडीनं खात असाल तर तुम्हाला ऍसिडिटी होणार आहे, पुढे जाऊन अल्सर होऊ शकतो, कोलायटिस होऊ शकतो, हे ठरलेलं आहे. ठेचा जे तुम्ही म्हणजे हिरवी मिरची जिभेवर घेतल्यानंतर जिभेला अल्सरेशन होते, आतड्याला अल्सरेशन होणार नाहीये का? तर ह्या गोष्टी इतकं पटकन ऍसिडिटी वाढवतात, म्हणजे पित्ताचं प्राबल्य वाढवतात. त्यामुळे हे गवारी, वाटाणा, मेथी, शापू, तुरडाळ, पोहे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तिखट, ह्याचं प्रमाण अत्यंत कमी. ज्यांना पित्ताचा त्रास होतो, ऍसिडिटी होतो, त्यांनी खाण्यातनं ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत. म्हणजे सगळ्यात पहिला भाग जेवण वेळेवर करायला पाहिजे. दुसरा भाग ह्या गोष्टी ज्या आहेत पित्त वाढवणाऱ्या त्या खाण्यातनं टाळल्या पाहिजेत, हा 2 भाग. आणि तिसरा आपण जो मुद्दा बोललो प्रकृतीचा, की तुमची प्रकृती जर पित्ताची डॉमिनन्स असणारी असेल, तुम्हाला ते समजू शकतं, किंवा इथं तुम्ही वैद्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे, तुम्ही प्रकृती परीक्षण करून घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला जर लक्षात आलं की आपली प्रकृती पित्ताची आहे, तर तुम्ही तशा पद्धतीने आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे, तर तुम्हाला गोड आवडत नाही, तर रात्रीच्या जेवणात आपण गोड कंपल्सरी घ्यायला पाहिजे. ते सुरुवातीला, जेवणाच्या सुरुवातीला शेवयाची, रव्याची खीर, तांदळाची खीर असं काहीतरी घेऊ शकता. मला नेहमी महिला म्हणतात की म्हणजे तुम्ही आमचं काम वाढवणार, आता रोज खीर करणार. तर तसं काही नाही, तुम्हाला सोपा पर्याय आहे. खडी साखर जी आहे आपली ती गुणानं थंड आहे. आपली प्रोसेस साखर जी आहे ती उष्ण असते, पण खडी साखर गुणानं थंड आहे. तर खडी साखरेची पिठी बनवावी, 1 चमचा तूप आणि 1 चमचा ती पिठी असं एकत्र करायचं. सुरुवातीला 1 घास त्याचा 1-2 घास त्याचे खायचे, मध्ये चपाती, भाजी आणि शेवटी वरण भात, तूप, अशा पद्धतीने आपण ते जेवण करू शकतो. तर नुसतं हे गोड खाण्याचं प्रमाण आलं की सुद्धा पित्ताचा डॉमिनन्स कमी होऊन जातोय. सगळ्यात तुम्ही नेहमी ते घरगुती उपायाकडे फार लोकांचा हे असतो की चलो घरच्या घरीच काय होतंय का, तर सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की ज्यांना लक्षात आलं की आपल्यामध्ये पित्ताचा डॉमिनन्स आहे, प्रकृती पित्ताची, त्या लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आणि जेवणानंतर 1-1.5 तासाने 1 ग्लास गरम दूध आणि 1 चमचा तूप असं एकत्र करून घ्यायला पाहिजे. हे रसायन आहे, वाढत्या वयाबरोबर शरीराची जी झीज होत असते ना ते थांबवणार आहे. ठीक आहे, दूध आणि तूप एकत्र घेतलं की ते रसायनाचे सगळे गुण मिळतात. तुपाचे दूध तर पित्तशामक आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्यात परत गैरसमज काय आहे की थंड दूध प्यावं का, फ्रीज मधलं दूध, थंड दूध पिल्यानंतर मला ऍसिडिटी कमी होते. नाही, ते तुम्हाला इथे इरिटेशन सुरू झालेलं आहे आणि ते थंड दूध गेल्यामुळे तुम्हाला फक्त बरं, म्हणजे काय थंड वाटतंय तिथं, ते ऍसिडिटी कमी होत नाही. दूध हे गरमच पिलं गेलं पाहिजे. थंड दूध पिलं की तुम्हाला कफ होतो, थंड दूध पिल्यानं तुम्हाला जंत होऊ शकतात. त्यामुळे दूध हे फुंकून प्यायला लागलं पाहिजे, असं गरम दूध प्यायला पाहिजे. ठीक आहे, तर त्यामुळं दूध हे पित्तशामक आहेच आहे. ठीक आहे, तर दूध आणि तूप एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे मी म्हणलं तसं गरम असलं पाहिजे. दुसरं, दुधा तुपाची जी काही न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ती तुम्हाला मिळणारच आहे, प्रोटीन मिळणार आहे, तर हेल्दी फॅट जाणार आहे. ठीक आहे, दूध विस्कोसिटी जास्त आहे दुधाची. गरम दूध तुम्ही घेतलं ना दुसऱ्या दिवशी सकाळी छान तुम्हाला नॅचरली पूर्ण पोट साफ होतं. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचे तुपाचे गुण सांगताना काय सांगितलंय, घृत पित्त अनिल हरम रस शुक्र ओजसा हितम निर्वापन मृदुकर स्वर वर्ण प्रसादन. म्हणजे काय, तर पित्त अनिल म्हणजे शरीरात वाढलेलं पित्त आणि वायू जे आहे, वात आहे, त्याचं शमन करणार असं तूप आहे. रस शुक्र ओजस येतं, म्हणजे रस धातूपासून शुक्र धातूपर्यंत सगळ्यांचं पोषण करणारं तूप आहे. निर्वापन मृदुकर त्वचेला मार्दवता आणणारं असं तूप आहे. स्वर वर्ण प्रसादन म्हणजे तुमचा आवाज, रंग असं छान करणारं. तूप खाल्ल्याशिवाय रूप येत नाही आपण जे सोप्या भाषेत म्हणतो, त्याचं कारण आहे की ते सगळे गुण तुपात आहेत, पण तसं तूप खाण्यात आलं पाहिजे. आम्ही तसं तूप आता खातच नाही अलीकडं. तर तशा पद्धतीनं ते दूध आणि तूप रसायन म्हणून जर तुम्ही घेतलं तर ज्यांना प्रकृती पित्ताची त्यांना ते पित्ताचे जे काही उपद्रव आहेत ते चांगल्या पद्धतीने कमी होतात. आता बोलताना तुम्ही जे म्हणालात की डॉक्टरांना भेटायला पाहिजे, तर डॉक्टरांना कोणत्या परिस्थितीमध्ये भेटायला पाहिजे. बरेच लोक मला तक्रार की दूध पिल्यानंतर उलट्या होतात. तर ह्या परिस्थितीमध्ये तुमच्या शरीरात पित्त खूप वाढलेलं, उत्कलेश अवस्था आहे. दूध काय पाणी पिल्यावर सुद्धा उलट्या होणार आहेत तुम्हाला.
बरोबर. तर ह्या ठिकाणी आधी तुम्ही उपचार घेतले पाहिजे. शरीरात वाढलेलं जे पित्त आहे, तुमच्या काय आतड्यांना सूज आलेली आहे, रिफ्लक्स इसोफेजायटिस आहे, ह्या सगळ्यासाठीचे आधी उपचार होणं गरजेचं आहे. उपचार होऊन तुम्ही नॉर्मलाइज झाला की मग तुम्ही दूध तूप घ्यायला पाहिजे. म्हणजे ऍसिडिटीचा त्रास वारंवार होतोय तर नक्की त्याच्यामुळे तुमच्या आतड्याला कुठेतरी सूज आलेली असणार आहे. त्याच्यासाठी उपचार घेणं गरजेचं आहे. आणि उपचार घेऊन तुम्ही मग अशा पद्धतीचा आहार आणि पथ्य पाळत की पुन्हा तुम्हाला पित्ताचा त्रास होत नाही. पण पित्ताचा उपचार म्हणत असताना दोन्ही गोष्टी, तुमच्या जीवनशैलीमध्ये तशा पद्धतीचा बदल करणं, उपचार घेणं, आणि उपचार घेऊन झाल्यानंतर तुमच्या आहारामध्ये तशा पद्धतीचा बदल सातत्यानं कायम ठेवणं. अशा पद्धतीने त्याचा आपण विचार केला तर पूर्ण ऍसिडिटी बरी होते. म्हणजे तुम्हाला पुन्हा ऍसिडिटीचा त्रास होणार नाही इतकं छान. पण हे सगळं करणं त्यासाठी गरजेचं आहे. आता तुम्ही म्हटलं की दुधाच्या पदार्थावर काही गोष्टी खाल्ल्या नाही पाहिजे, पण आपल्याकडं बऱ्यापैकी केळं आणि दूध मिक्स करून म्हणजे शिकरण बनवून खाल्लं पाहिजे. ते शरीराच्या दृष्टीने योग्य आहे का? शिकरण खाणं हे माझ्या अनुभवातनं सांगायचं तर पूर्ण हानिकारक आहे शरीराला. म्हणजे मला ते कोण गाणं लिहिणाराचं जरा किवच येते, काय मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण. मग शिकरण बनवण्यात कसला सुगरणपणा आला? केळं कापायचे, दुधात टाकायचे, साखर घालून द्यायचं. सगळ्यात आळशी बाई स्वीट बनवायचं म्हटलं की शिकरण बनवणार आहे. तर हा पहिला. दुसरा मुद्दा असा आहे की सर, दूध आणि केळ एकत्र केलं की त्याला तार येते बघा. तार ही विटलेल्या अन्नाला येत असते. तर केळीचं शिकरण खाणं म्हणजे साक्षात विटलेलं अन्न खाण्यासारखं आहे. तर ते तुम्हाला त्रास, म्हणजे माझा इतका अनुभव आहे सर, सोरायसिस झालेले 10 रुग्ण तुम्ही गोळा करा, मी नाही तुम्ही गोळा करा, आणि ह्यातल्या लोकांना विचारा तुम्ही आवडीनं काय खाता, ह्यातले 8 लोक तुम्हाला सापडतील केळीचं शिकरण आवडीनं खाणारे. इतकं ते आहे की म्हणजे केळीचं शिकरण खाल्यानंतर त्वचेचे विकार वाढलेले आहेत. तर दूध आणि फळ, केळं दूध असं नव्हे, दूध आणि फळ असं कोणतंच खायला नाही पाहिजे. केळीचं शिकरण नको, फ्रूट सलाड नको, मिल्कशेक नको. आंबा जो आहे पिकलेला त्याच्यामध्ये जे घातलेलं दूध आहे आमरसामध्ये ते ठीक आहे, त्याने आंबा पचायला सोपं होतो. बाकी कुठल्याही फळामध्ये दूध घालता कामाचं नाही. दूध वेगळं प्या, फळं वेगळी खा. ते दोन्ही एकत्र करून जे करताय ते काळं पडतं ना सर, म्हणजे ते खराब होतं. तर त्याच्यामुळे दूध आणि फळ एकत्र करून नाही खायला पाहिजे. आता उपवासाला रताळ आणि दूध मिळून खातात. रताळ, शिजवलेलं रताळ ते जे खातात त्याच्यामध्ये तशी ती ही येत नाही. म्हणजे आपण ही फळांची जी रिएक्शन म्हणतो सर आपण, ती तशी त्याच्यामध्ये येत नाही. पण मुळात आता सर रताळच खावं का नाही अशा पद्धतीनं हाच मोठा प्रश्न आहे. कारण तुम्ही आयुर्वेदाचे हे जर बघितले सगळे पथ्यपथ्य, त्याच्यामध्ये सगळ्यात पचायला जड असणारं रताळ सांगितलंय. बरोबर. तर त्याच्यामुळे ते खाण्यात प्रमाणात कमी असलं पाहिजे. आणि ते काय उपवास म्हणून कधीतरी तुम्ही दूध रताळ, शिजवलेलं रताळ दूध खाल्लं त्याचा इतका येत नाही. पण ही थोडक्यात आणखी त्याच्यात पुढे जाऊन तुम्हाला अगदी डिटेल, निर्यास असणारी जी फळं आहेत ना, चीक निघतो ना, चिक्कूला चीक निघतो सर, केळीला तुम्ही बघा कच्च्या केळीला चीक निघतो. तर ही दुधात मिक्स करणं योग्य नाही. आता रताळ कच्चं असेल तर त्याला हे निघतो. तुम्ही म्हणताय ते पिकलेलं किंवा ते शिजवलेलं जे आहे ते कंदमूळ म्हणून घेतात, कंदमूळ म्हणून घेतात. तर त्यामुळे जनरली रताळ्यात सुद्धा दूध हे खायला नाही पाहिजे. उकडलेलंच रताळ आपण तशा पद्धतीनं खायला पाहिजे. घाऱ्या करतात किंवा ते पचनासाठी वगैरे म्हणून त्या ठीक आहे. पण रताळ हे काही फार म्हणून आपण काही फेवरेट फूड म्हणून खाण्याची गोष्ट नाहीये. कारण बरेचसे जे अपत्य आयुर्वेदामध्ये सांगितले त्याच्यात रताळ सारखं येतो त्याच्यामध्ये. तर त्यामुळे ते खाण्यातनं टाळलंच पाहिजे सर. आता तुम्ही म्हणलात की काही स्किनचे आजार होतात आता बोलताना, तर ज्यावेळेस आपल्या स्किनवर बघा पांढरे डाग उमटतात, पांढरं पडते स्किन किंवा ती लालसर होते, हे आहारामुळे होतं का? अगदी नक्की. म्हणजे आता याच्यात कसं विटिलिगो म्हणजे काय, आपण कोड किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या त्याचे कॉजेस अजूनही अननोन आहेत. तर त्याच्यावर फार आपण हे करण्यापेक्षा, पण तुम्ही हे लाल जे म्हटलात ना, तर अंगावर कुठंही लालसरपणा येतो म्हणजे तो सगळा पित्ताचा अनुबंध त्याच्यामध्ये आहे. अंगावर पित्त उठणं हे शीतपित्त ज्याला आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं, ही तुमच्या पित्त वाढल्याची पुढची प्रक्रिया आहे. म्हणजे फक्त ऍसिडिटी होऊन थांबलं नाही, आता ती त्वचेवर उमटायला सुरुवात झाली, ती चगदळी यायला सुरुवात होतात, आग होते लोकांना, सगळा दाह, हे दाह लक्षण आहे, हे सगळं पित्ताचं लक्षण आहे. तर हे त्वचेवर जे काही सगळे लाल चट्टे उठत आहेत त्याच्यामध्ये पित्त 100% आहेच आहे. त्याचा म्हणजे त्याच्यामध्ये पित्ताचा अनुबंध आहेच आहे. त्याच्याशिवाय अंगावरती लाल चट्टा, खाज ह्या गोष्टी होत नाही. शीतपित्त म्हणजे काय, पुन्हा तुमचं पित्ताचीच चिकित्सा केल्यानंतर शीतपित्तामध्ये उपशम मिळतो. मी हे सांगितली हीच पथ्य सगळी आर्टिकेरिया म्हणजे अंगावरती पित्त उठणाऱ्या लोकांना पाळावी लागतात. किंबहुना हेच सगळं ते करत असतात ज्याच्याने पित्त वाढतं. रात्रीचं जागरण, दिवसा जेवणानंतरची झोप, किंवा मी म्हणलं त्या ह्या गोष्टी खाऊ नका म्हणून ज्या सांगितलं ह्या आवडीनं खात असतात. आणि आवड किती असू शकते म्हणजे सर, पेशंट काय काय मजेशीर गोष्टी सांगतात. म्हणजे माझ्याकडे एक पेशंट आला होता, म्हणे मी 3 वेळ भाजी वाटाण्याची असते म्हणलं, आणि मग सीझन नसलं फ्रीजरमध्ये ठेवतो म्हणे, मी सीझन वाटाण्याचा असताना तो वाटाणा सोलून फ्रीजरमध्ये ठेवतो तो वापरतो. एवढा आवडीनं जर तुम्ही वाटाणा खात असाल तर तुम्हाला पित्ताचा त्रास होईल हे सांगायला वेगळं काय करायचं, असं आहे ना. पण सर आता गॅसचा प्रॉब्लेम पण हा मेजर प्रॉब्लेम झालाय की लोकांना पोटात गॅसेस होतात. तर ह्याची कारण काय आहेत? याच्यात 2 गोष्टींचा विचार करायला पाहिजे. त्याच्यात अवेळी जेवण हा भाग आहेच आहे. पित्त पुढे निघून गेले की तुम्हाला गॅसेस
होणार आहेत. बबल फॉर्मेशन होतंय, ते ऍसिड जे आहे ते त्याचं हे होऊन तुम्हाला ते गॅस. दुसरं पचन मंदावलं की सुद्धा तुम्हाला गॅसेस होणार आहेत. 2. तिसरं पोट साफ नाही म्हटलं की सुद्धा गॅसेस होणार. हे इतका म्हणजे पुन्हा सगळं तिथंच येऊन थांबतं की तुमचं पूर्ण पचन छान होत असेल तर तुम्हाला गॅसेस होणार नाहीत. जेवणाची वेळ पाळायला पाहिजे, डायजेशन छान होऊन पोट छान साफ व्हायला पाहिजे की तुमचं गॅसेस होणं बंद होऊन जाते. अशा पद्धतीने त्याचा विचार करायला पाहिजे. मग आता त्याच्यावर उपाय काय, समजा गॅस जर सतत होत असेल? नक्की त्याच्यावर उपचार करता येतात ना. तर दोन्ही बाजू आहेत. म्हणजे पहिला आपण त्या रुग्णांना ते सांगतो की तुम्ही तुमची जेवणाची वेळ निश्चित करा, जेवणाच्या वेळा तुमच्या फिक्स ठेवा आणि त्या बरोबरीने मग जे काही पचनक्रिया मंदावलेली आहे ती सुधारण्यासाठी आपण औषधं देतो. मला या दृष्टीनं आवर्जून हे स्ट्रेस करावंसं वाटतं सर की आयुर्वेदामध्ये पचनक्रियेवरती काम करणारी जेवढी औषधं दिलीत ना सर, तेवढी दुसऱ्या कुठल्याही शास्त्रामध्ये नाही. तुम्ही आधुनिक शास्त्राकडे पचनक्रियेवरती किंवा तुमची भूक चांगली व्हावी यासाठी काम करणारी औषधांचं प्रमाण खूप कमी आहे, म्हणजे नाच्या बरोबर आहे. त्या तुलनेनं खरंच आयुर्वेदाकडे पचनक्रियेवरती किंवा पचनशक्तीवरती काम करणाऱ्या औषधांची खूप मोठी जंत्री आहे. आणि आयुर्वेदामध्ये उपचारांची जी प्रक्रिया दिलेली आहे सर, त्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे झालेला आजार बरा करण्यासाठीचे जे उपचार आहेत ते आहेतच, पण हे आता मी दूध आणि तूप जे तुम्हाला बोललो रसायन, तर तशा पद्धतीचे सुद्धा उपचार आयुर्वेदामध्ये दिलेले आहेत की तुम्ही बरं वाटल्यानंतर पुन्हा आजार होऊ नये म्हणून तुम्ही काही गोष्टी करू शकता, असं सुद्धा उपचार त्याच्यामध्ये सांगितले. तर त्यामुळे तुम्ही म्हटलं आता हे गॅसेस होणाऱ्या लोकांना पहिलं तर त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल करायला पाहिजे, पचनक्रिया मंदावली त्याच्यावरतीचे उपचार द्यायला पाहिजेत आणि त्यानंतर काही रसायन म्हणून आपण काही गोष्टी सुरू ठेवू शकतो आणि आचार रसायन आहेच आहे, म्हणजे तुम्हाला सांगितलेलं सगळं पथ्य तुम्ही पुढे कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे. आता ताणतणाव किंवा चिंता याचा पचनावर काय परिणाम होतो? साहजिकच आहे. आयबीएस ही जी काही आजार आपण सांगितले, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम किंवा आयुर्वेदामध्ये त्याला ग्रहणी म्हटलं, ह्याच्यामध्ये तुमचं मानसिक आरोग्य बिघडल्या कारणानंच तुमची पचनक्रिया बिघडलेली असते. म्हणजे फक्त काहीतरी तुम्हाला काय म्हणू आपण यकृताचा स्त्राव येणं बिघडलंय किंवा असं असं काही त्याच्यामध्ये नसतं. तर तुमचा जो वारंवार तुम्ही स्ट्रेस घेताय त्याच्यामुळे तुमच्या नर्व जे आहे ते वारंवार स्टिम्युलेट होत असतात आणि त्याच्यामुळे तुमचं डायजेशन डिस्टर्ब होत असतं. तर ते आणि मगाशी आपण आहारविधी विशेषायचं जे सांगितलं त्याच्यामध्ये मन चित्त एकाग्र करून जेवणं अपेक्षित आहे जे हे सांगितलं, त्याचं कारणच ते आहे की तुमच्या मानसभावाचा तुमच्या पचनावरती नक्की परिणाम होतो. डॉक्टर साहेब, साखर खाण्याचं प्रमाण म्हणजे गोड खाण्याचं वाढते, साखर खाल्ल्याने काय परिणाम होतो? पहिलं तर अति सर्वत्र वर्ज्य आहेत. कुठेही तुम्ही अतिरेक केला की तो शरीराला हानिकारक आहे. मधुर रस हा आयुर्वेदानं गृह असलेला सांगितलाय, बल्य सांगितलाय, म्हणजे मधुर रस तुम्हाला शरीराला बळ देणार आहे, पण तो प्रमाणात घेतला तर. मी नेहमी म्हणजे एरवी सुद्धा डाएटमध्ये पेशंटला बोलताना सांगतो की तुम्ही जुना काळ आठवा. गोड घरात कधी व्हायचं तर एक तर दिवाळीला किंवा सणांना घरामध्ये गोड व्हायचं, घरात पाहुणे आली की गोड खाण्यामध्ये व्हायचं. अलीकडे ह्या स्वीट मार्ट झाल्यामुळे आपण रोज घरामध्ये काहीतरी स्वीट आणून ठेवतो आणि हे सगळं हेवी स्वीट आहे, तर ह्याचा नक्कीच शरीरावरती विपरीत परिणाम होतो. आता डायबिटीसचे केसेस वाढलेले दिसतातच ना आपल्याला. तर हे गोड हे प्रमाणात खाण्यात यायला पाहिजे आणि गोड खाण्यामध्ये असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या माइल्ड स्वीट असल्या पाहिजेत. मग अशा आपण ऍसिडिटीच्या लोकांना किंवा पित्ताचं प्राबल्य असणाऱ्या लोकांना सांगितलं, शेवयाची खीर, रव्याची खीर, तांदळाची खीर, अशा पद्धतीचं जे स्वीट आहे ते जर खाण्यात असेल तर ते काही शरीराला उपद्रव करणारं नाहीये. पण पेढे बर्फी गुलाबजाम जर खाण्यामध्ये आपण सातत्यानं ठेवणार असो तर कॅलरी वाईज तर ते आहेतच आहे, म्हणजे पचनालाही जड आहे, कॅलरी वाईज तर इंटेक वाढणारच आहे आणि आपलं जे काही सगळं जीवनशैली बघतात त्याच्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता पुन्हा बळावणार आहे. त्यामुळे गोडाचं प्रमाण हे मर्यादित असलं पाहिजे. तर अन्न हळूहळू खाल्लं पाहिजे, चावून खाल्लं पाहिजे असं म्हणतात, म्हणजे ते प्रमाण कसं असलं पाहिजे, किती हळूहळू खाल्लं पाहिजे? ते तर आता काय सर, तो ठोकताळा म्हणून आपण जनरल म्हणतो की एक घास 32 वेळा 32 वेळा चावायला चावा. पाहिजे, किंवा मगाशी मी बोलताना म्हणलो की अन्न हे पिलं पाहिजे आणि पाणी हे खाल्लं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे इतकं छान अन्न चावा, इतकी त्याच्यामध्ये लाळ मिसळू द्या की तुम्ही पाणी पिताय असं वाटलं पाहिजे आणि पाणी इतकं चव घेऊन प्या की तुम्ही अन्न खाताय असं वाटलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जेवढं छान चावणार आहात, साहजिक गोष्ट आहे ना सर, जी गोष्ट एकदम मिक्सरमध्ये छान बारीक झाली ती भाजीमध्ये छान ऍब्सॉर्ब होऊन जाते ना, बरोबर. तसंच आहे अगदी की जे तुम्ही चांगलं चावलेलं अन्न आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं पचवलं जाणार आहे. त्यामुळे खूप चांगलं, जितकं शक्य तितकं चांगलं अन्न चावलं गेलं पाहिजे आणि जेवणाचा वेग हा मध्यमच असला पाहिजे. फार घाईनही जेवायला नको आणि अगदी रेंगळतही जेवायला नको आहे. निरोगी पचनासाठी संतुलित आहार म्हणजे नेमकं काय, काय व्याख्या आहे याची? संतुलित आहार म्हणजे त्याच्यामध्ये सर आपण असं म्हणूया की काय तंतुयुक्त पदार्थ म्हणजे पालेभाज्या, फळभाज्या, त्याच्यानंतर तुम्ही इव्हन आपली ही जी धान्य सुद्धा आहेत ना, मध्ये आपला हा सगळ्या लेंटिल्स साठीचा आपण सरकारने पुरस्कृत असा एक उत्सव चालवला. त्याचं कारण आहे आपल्या ही सगळी कडधान्य, आपली जी काही धान्य आहेत ही सगळं खाण्यामध्ये यायला पाहिजे. तुमचे तंतू म्हणजे मी एरवी नेहमीच म्हणतो सर की आपला मेडिटेरियन फूड, आपला भारतीय आहार जो आहे, आपली जी थाळी आहे ना, चपाती, भाजी, वरण, भात, कोशिंबीर,
हे सगळं जे आहे काहीतरी थोडंसं गोड, हे सगळं जे आहे हे संतुलित आहार आहे. त्याच्यामध्ये षड्रस आहेत, मधुर, आम्ल, लवण, कडू, तिक्त कशा आपण कारळाची चटणी घेतोय, जवसाची चटणी घेतोय, खोबऱ्याची चटणी घेतोय. तर हे सर्व रसांनी परिपूर्ण अशी जी थाळी आहे ना सर, तो संतुलित आहार आहे. त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे. डाळींमधनं प्रोटीन जाणार आहे, तुम्हाला निडेड कार्बोहायड्रेट तुम्हाला चपाती भाकरीतून मिळणार आहेत. फायबर जो आहे तो सगळं पालेभाज्या फळभाज्यांमधून जाणार आहे. मायक्रोन्यूट्रियन जे आहे ते तुमची आपली जी काही मसाल्याचे पदार्थ किंवा हे आपण चटण्या खातो ह्याच्यातून. एचडीएल कोलेस्ट्रॉल चांगलं होण्यासाठी जवसाच्या चटणीसारखं उत्तम दुसरं काही नाहीये सर. संपलं. त्यामुळे हेच संतुलित आहार आहे सर. यापेक्षा वेगळं काय असू शकतं? डॉक्टर साहेब, तुम्ही सत्ता मंचवर आले आणि खूप भरभरून आम्हाला मूळव्याध असतील, पचनच्या आजार असतील, ह्याच्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सत्तामंच तुमचं सदैव आभारी. धन्यवाद सर. तर मंडळी, आज आपल्या सत्तामंचच्या व्यासपीठावर सन्मान्य प्रख्यात डॉक्टर नीरज जाधव साहेब आले आणि त्यांनी सविस्तर अशी पचनाचे आजार आणि त्यावरील उपाय याबद्दल माहिती दिली आणि मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि आपणही अमूल्य असा वेळ माहिती रसग्रहण करण्यासाठी दिला, त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचेही मी आभार मानतो. डॉक्टर नीरज जाधव साहेब यांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी, पुन्हा भेटूया एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारे एपिसोड तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एपिसोड जर आवडला तर जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.